₹15 बनवलं, त्यांचा काय प्रॉफिट घेतला, तर ही जी झाली त्याची फॅक्टर कॉस्ट. याच्यामध्ये टॅक्सेस वगैरे ऍड केले. हा, सबसिडाइज राईट, मग त्या मार्केट कॉस्ट आली. ठीक आहे, म्हणजे आपण यामध्ये टॅक्सेस पकडले ₹10 आणि सबसिडी गव्हर्नमेंटने ₹2 दिली, तर ₹28 मार्केट आली कॉस्ट. ठीक आहे, इथपर्यंत अजून काय होतं? ग्रीन जीडीपी होतं, बरोबर. लक्षात, त्यामध्ये आपण काय करतो, पर्यावरणाला जी हानी झालेली आहे वजा करतो आणि ती भरून काढण्यासाठी काहीतरी पैसे लागतील ते पण त्यामध्ये ऍड करतो. ठीक आहे, ओके. आता यामध्ये आपण 3 गोष्टी बघितल्या, याचे फॅक्टर कॉस्ट आणि मार्केट बघितलं. आता जीडीपी दरडोई बघितलं होतं आपण. ठीक आहे, तसंच आपण एनएनपी दरडोई पण बघू शकतो. ठीक आहे, आणि जुनी जी मेथड होती जीडीपी काउंट करण्याची ती कोणती होती? फॅक्टर कॉस्ट, जीडीपी फॅक्टर कॉस्ट. आणि आता कोणती वापरतात? मार्केट, जीडीपी मार्केट. पूर्वी ही होती, आता ही वापरतात. त्यामुळे काय झालं, आपल्याला जीडीपी जास्त वाटतं. म्हणून तुम्ही बघा, ज्यावेळेस चेंज झाला होता 2015 पासून हा चेंज झालेला आहे, त्यावेळेस सगळ्यांनी टीका केली होती की जीडीपी आर्टिफिशियली वाढवला जातोय. आता आंतरराष्ट्रीय कोणती पद्धत वापरतात जगामध्ये? तर आताची जी पद्धत आहे जी जागतिकदृष्ट्या सगळीकडे वापरली जाते. चला, सगळेजण आलेले आहेत, आपण बघूया. मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, बहुआयामी निर्धनता निर्देशांक. यामध्ये आपण काय काय बघतो? गरिबी बरोबर आरोग्य, शिक्षण बरोबर. आता आयाम म्हणजे काय? डायमेन्शन म्हणजे काय? कोणकोणते पैलू? डायमेन्शनचे अर्थ काय? डायमेन्शनचा अर्थ काय? आयाम, पैलू, वेगवेगळे पैलू वगैरे. तसं इथे आपण आता फक्त एक आयाम, पॉवर्टीमध्ये आपण एकच आयाम बघायचो, किती पोषण मिळते, म्हणजे कॅलरी किती मिळतात एखाद्या व्यक्तीला. ठीक आहे, आता आपण त्या व्यतिरिक्त काहीतरी बघणार आहे. ठीक आहे, तर आता हा आपण पहिल्यांदा जो बघणार आहे हा जागतिक बघणार आहे. काय? जागतिक. ठीक आहे, तर हे लिहून घ्या, बहुआयामी निर्धनता निर्देशांक. ठीक आहे, एमपीआय काढण्यासाठी 3 आयाम आणि 10 निर्देशक वापरतात. किती? 3 आयाम आणि 10 निर्देशक, म्हणजे इंडिकेटर्स म्हणून आपण. ठीक आहे, 3 आयाम आणि 10 निर्देशक, म्हणजे हे आताच येतात, हे फक्त लक्षात असू द्या कारण हे विचारलेलं आहे पूर्वी. ठीक आहे, आता यातला पहिला आयाम कोणता आहे? म्हणजे प्रत्येकाला 1/3 असणार आहे. ठीक आहे, आता पहिल्याचं आरोग्य, याच्यामध्ये 2 पार्ट्स बघतात, ए आणि बी. पहिला कोणता आहे? पोषण, आणि दुसरा आहे बालमृत्यू. काल आपण बघितलं थोडा, बरोबर ना? पोषण आणि बालमृत्यू. ठीक आहे, आपण काल बघितलं का हे पूर्ण? लिहिलंय का सगळं? मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी लिहिलेलं आहे का? नाही लिहिलं ना, हे पटवून घ्या. ग्लोबल मध्ये होतं ते, हा बरोबर. दुसरं आहे शिक्षण. दुसरा आयाम कोणता आहे? शिक्षण. यामध्ये शाळेतील शिक्षण, शैक्षणिक वर्ष, म्हणजे शाळेय शिक्षणातील वर्षे, यामध्ये हे 2 बघणार. याला वेटेज किती असणार आहे? 1/6. ठीक आहे, याच्यामध्ये शालेय शिक्षणातील वर्षे, आपण हे काल बघितलं होतं की राईट टू एज्युकेशन आला, त्यासाठी आला होता, तर त्यांना यामध्ये क्वालिफाय व्हायचंय, बरोबर ना? त्यामुळे याला 1/6 आहे. किती, म्हणजे जे लोकसंख्या आहे ते किती दिवस शाळेत जाते एकंदरीत पाहण्यात. आणि उपस्थिती आहे दुसरा, काय आहे? पटसंख्या, अटेंडन्स, राईट, उपस्थिती, याला 1/6 आहे. ठीक आहे, लिहिलंय? आता तिसरा आहे राहणीमान, म्हणजे
लिव्हिंग स्टँडर्ड, ठीक आहे, राहणीमान. याला आहे 1/3, या सगळ्यांना 1/3 आहे. आता याच्यामध्ये 6 पार्ट आहेत. किती? यामध्ये 6 पार्ट आहेत. पहिला आहे इंधन, दुसरा आहे स्वच्छता. आता स्वच्छतावर आपण स्कीम काढली होती भारतामध्ये, कोणती? स्वच्छ भारत. ती कशासाठी काढली होती? यासाठीच. पेयजल वरनं पण स्कीम आहे, ठीक आहे. हर घर नल योजना. आणि ते रोडला लावते काय? सरकार लावते ना ते पाणपोई. नाही पाणपोई नाही. इथं आता जी स्कीम आहे ती हर घर जल योजना आहे. जनरली जे गव्हर्नमेंट स्कीम बनवतं ना, तर तुम्हाला यामध्ये दिसतील त्या. हेच इम्प्रूव्ह करण्यासाठी गव्हर्नमेंट स्कीम्स बनवत असते, लक्षामध्ये. कारण हे डायरेक्ट मेन मुद्दा जो आहे पॉवर्टी, तो घालवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे हे सगळ्यांना बेनिफिट होणार, सर्व नागरिकांना, ठीक आहे. सो इंधन झालं. इंधनसाठी पण एक उज्ज्वला योजना होती, गॅस वाटले, बरोबर ना, तो इंधन मध्ये होता. स्वच्छता, पेयजल, वीज, ठीक आहे. घर यासाठी पण योजना आहे, आणि मालमत्ता. घर कोणती योजना आहे? फुटपाथ नाही, गरीब लोकांना फ्लॅट वगैरे कमी पैशामध्ये फ्लॅट देतात, राईट. फुटपाथ वरती नाही, ऍक्च्युली याची किंमत असते, फक्त ते कमी किमतीमध्ये देतात. आणि आता काय केलं त्यांनी की जे लोक नाही का फ्लॅट वगैरे घेणार असतील तर त्यांना 2.5 लाखापर्यंत सूट दिलेली असते, म्हणजे ते 2.5 लाख सरकार भरणार. तर याचा उद्देश काय आहे की प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. आणि शेवटचं ऍसेट्स, मालमत्ता, ठीक आहे. आता या प्रत्येकाला 1/18 हे असणार आहे वेटेज, 1/18 इच प्रत्येकाला, म्हणजे की 6/18 होईल ऍडिशन केल्यावरती. आणि 6/18 झाल्यावरती 6/18 म्हणजे 1/3. लक्षामध्ये हे नोट करून ठेवा, असू द्या लिहिलेलं, 1/18 इच. आता हे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काढतं कोण? UNDP काढतं, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. युनायटेड नेशनचे एक विंग आहे, त्यांनी सुरुवात केली होती 1997 ला पॉवर्टी इंडेक्स काढायला. आणि 2000 पासून त्यांनी MPI म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स सुरू केलं 2000 पासून. नोट करून ठेवा ह्या गोष्टी, असू द्या माहिती. कोण मोजते? तर UNDP. असल्या कोण मोजते? UNDP. आणि 2000 पासून इसवी सन 2000 मध्ये MPI हा निर्देशांक विकसित केला, ठीक आहे. 2000 मध्ये MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा निर्देशांक विकसित केला, ठीक आहे. आता काय काय अडचण आहे? 2000 मध्ये MPI हा जो इंडेक्स आहे तो सुरू केला तेव्हापासून, लक्षामध्ये. आणि 97 ला सुरुवात आहे पहिल्यांदा, त्यावेळेस त्यांनी केलं होतं पॉवर्टी इंडेक्स काढला होता. आता हा मोजतात कोणत्या स्केलवरती? 0 to 100. आता सांगा 0 काय असेल? काल बेस्ट. आणि हे खरा, ठीक आहे. तर 0 म्हणजे अभाव नसणे आणि 100 म्हणजे संपूर्ण अभाव. तर लिहून घ्या ते. याच्यामध्ये खाली लिहा, ज्या कुटुंबाला पुढे लिहा, ज्या कुटुंबाला 33.33% पेक्षा जास्त गुण असतात त्याला बहुआयामी गरीब म्हणतात. 33.33 33.33 ठीक आहे, पेक्षा जास्त गुण असतात. म्हणजे हा जो स्केल आहे 0 to 100 चा जो स्केल आहे, या स्केल मध्ये जर का तुम्हाला 33 पेक्षा
जास्त असतील, 33.33 पेक्षा जास्त गुण असतील तर त्याला बहुआयामी गरीब म्हणतात. म्हणजे तो व्यक्ती क्वालिफाय होतो मल्टी डायमेन्शनल पुअर म्हणून घ्यायला. आलं लक्षामध्ये? आता 20 ते 33.33 गुण असतील तर तो वल्नरेबल आहे, म्हणजे असुरक्षित आहे. 20 ते 33.33 मध्ये असेल तर तो असुरक्षित असेल, म्हणजे वल्नरेबल असेल. आणि 50% पेक्षा जास्त असेल, 50% पेक्षा जास्त असेल तर तो तीव्र बहुआयामी गरीब आहे. ठीक आहे, इथपर्यंत काय प्रॉब्लेम? क्लिअर? आता सेम MPI बहुआयामी निर्धनता निर्देशांक, मगाशी आपण जो बघितला तो जागतिक होता, आपण आता राष्ट्रीय बघूया. ठीक आहे, राष्ट्रीय म्हणजे आपण भारत UNDP काढतं, मग इंडिया म्हणलं की आम्ही पण काढणार आमचं. ठीक आहे, मग यामध्ये काय केलं, याचे 3 डायमेन्शन आहेत. किती? 3. आणि या 3चे मिळून टोटल किती पुढे? 12. ठीक आहे, तर आपण लिहून घेऊया. यामध्ये पहिलं आरोग्यच आहे. तुम्ही काय करा, सेपरेट लिहिण्यापेक्षा जे मगाशी लिहिलेले ना असं, त्याच्या पुढे जे एक्स्ट्रा ऍड केलेले ना तेवढं फक्त ऍड करा, तुम्हाला डबल लिहायला लागणार नाही. आलं लक्षामध्ये? फक्त जे नवीन ऍड करणार आहे तिथे कंसात लिहायचं हे राष्ट्रीय आहे. आलं लक्षामध्ये? तर पहिलं मगाशी आपण कोणतं बघितलं होतं? आरोग्य बघितलं होतं. त्यामध्ये कोणकोणतं होतं सांगा? पोषण आणि बालमृत्यू. पोषण आणि मृत्यू. त्याच्यामध्ये तिसरा एक ऍड करा, तिसरा पॉइंट, तो फक्त राष्ट्रीय साठी असेल. आलं लक्षामध्ये? तो आहे गर्भारपणातील काळजी. आता मला सांगा, प्रत्येकाला 1/3 वेटेज आहे, म्हणजे आता यामध्ये वेटेज किती येईल? 1/12. 1/12 वरचे दोन 1/12 1/12 1/12 3/12, राईट? बरोबर का? नाही, ऐका सांगतो आता. पोषण जे होतं मगाशी किती होतं वेटेज त्याला? टोटल याला 1/3 आहे. मगाशी किती होतं? 1/6 मध्ये काय होतं? बालमृत्यू. ठीक आहे, याला 1/6 होतं. आता काय केलेलं आहे, हे आहे तेवढंच आहे वेटेज, हे 1/6 आहे, हे 1/6 आहे. इथे चेंज केलेलं आहे कारण हे दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे याचं वेटेज सेमच आहे दोन्ही इंडेक्स मध्ये. पोषण आणि या दोघांमध्ये फक्त वेटेज डिवाइड केलेला आहे. मग हे नोट करून ठेवा. ठीक आहे, तिसरा पॉईंट फक्त ऍड होतो आरोग्यामध्ये. राष्ट्रीय इंडेक्स मध्ये हा याचं वेटेज आहे 1/12 आणि राष्ट्रीय इंडेक्स मध्ये बालमृत्यूचा जो पॉईंट आहे त्याचा पण 1/12 वेटेज आहे. ठीक आहे, दुसरं आहे शिक्षण. हे सेम ऍज इट इज आहे तिकडे आणि इकडे. हा, तिकडे काय होतं शिक्षणामध्ये? शालेय शिक्षणातील वर्ष. हा, आणि दुसरं उपस्थिती. किती वेटेज होतं? 1/6. आता तिसरं काय होतं? राहणीमान, म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग स्टँडर्ड. ठीक आहे, याला वेटेज किती होतं? 1/3 होतं. त्यातले जे प्रत्येक 6 आहेत त्याला 180. आता जे आहे त्यामध्ये एक फक्त ऍड करायचं आपल्याला, ते आहे बँक खाते. याच्यासाठी आपण काय केलं होतं? जनधन योजना आणली होती. हा, आलं लक्षामध्ये? ते कशासाठी केलं होतं? कारण आपण इथे बँक खाते हा आपला जो पॉईंट आहे यातला राहणीमानातला 7वा पॉईंट, पहिले 6 पॉईंट ऍज इट इज आहेत. आलं लक्षामध्ये? आणि आता त्यांचं वेटेज किती होईल? 1/21. ठीक आहे, हा, प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकाचं बँक अकाउंट असलं पाहिजे. ठीक आहे, हा, हो, आणि ते 0 बॅलन्स अकाउंट वगैरे त्यामध्ये काढलेले होते. याचा
जेवढं तुमच्या योजना आहेत, इंधन, स्वच्छता, पेयजल, वीज, घर, ह्या जे सगळे पॉइंट्स आहेत राहणीमानाचे, या प्रत्येकावरती योजना आहे आणि याच्या योजना विचारल्या जातात. तुम्हाला उत्तरावर लिहायची असतात यानुसार. आता 2021 नुसार लिहा पुढे. दारिद्र्याची तीव्रता %47.13. आय डाऊट दिस नंबर, बट ठीक आहे, तुम्ही आता लिहून घ्या, आपण परत हे चेक करूया. ठीक आहे. आणि हे राहू द्या, हा मुद्दा राहू द्या, आपण हे डेटा परत एकदा चेक करूया. ठीक आहे. ठीक आहे, इथपर्यंत काही डाऊट असेल तर विचारा. आपण कोणते इंडेक्स बघितले? 2 इंडेक्स बघितले. कोणकोणते? MPI बघितलं आपण, मल्टीपॉवर, बरोबर. 2 बघितले, एक आहे तो जागतिक आणि दुसरा आहे तो राष्ट्रीय, नॅशनल. लक्षात, राष्ट्रीय मध्ये आणि नॅशनल मध्ये, नॅशनल मध्ये आणि जागतिक मध्ये काय फरक आहे ते आपण सेम लक्षात घ्या. मेन्सला प्रश्न विचारलेला होता, तो विचारला होता की निर्देशक एका ठिकाणी 10 आहेत आणि एका ठिकाणी 12 आहेत. तर ते एखादं स्टेटमेंट देणार आहे की राष्ट्रीय ह्याच्यामध्ये निर्देशक आहेत 10 किंवा जागतिक मध्ये निर्देशक आहेत 12. आता ते स्टेटमेंट काय होतं? रॉंग होतं. त्यामुळे तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे नीट, की बाबा ते जागतिक विचारलंय का राष्ट्रीय विचारलंय. राष्ट्रीय असेल तर 12 निर्देशक आहेत, हे 10 निर्देशक. तुम्हाला आता जर रायटिंग मध्ये आलं तर तुम्हाला हे लिहावं पण लागेल लक्षामध्ये. सहसा एवढा स्ट्रेट फॉरवर्ड रायटिंग पेपर नसावा, पण जर आलं तर तुम्हाला हे मुद्दे उत्तरामध्ये आले, त्याचे पॉइंट्स मिळतात तुम्हाला. ठीक आहे, प्रत्येक पॉइंटला तुम्हाला मार्क आहे. यामध्ये काय अडचण नाही ना. आपण आता तिसऱ्या पॉइंटला जाऊया, बेरोजगारी. ठीक आहे. अनएम्प्लॉयमेंट. सांगा, व्हॉट इज अनएम्प्लॉयमेंट? आपण हा प्रश्न, बिनकामी. अजून काय अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय? ओके, हे रोजगार नाही आहे इन शॉर्ट. अजून काय विचार करा, काय रोजगार म्हणजे? आता एखाद्या व्यक्तीला कामच नाही करायचं तर तो पण बेरोजगारी आहे ना. मग तो काउंट करणार का आपण बेरोजगारीमध्ये? नाही करणार, कारण त्याची इच्छा नाही ना काम करण्याची. लक्षात येतं तुम्हाला? ज्याला काम करण्याची इच्छा आहे, ज्याला काम करण्याची इच्छा आहे, जो काम शोधतो पण आहे आणि त्याची काम करण्याची क्षमता पण आहे. मुद्दे नीट लक्षात घ्या. ठीक आहे, पहिलं काय आहे? इच्छा. त्या व्यक्तीची इच्छा पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर त्यानं प्रयत्न केले पाहिजे काम शोधायला. ठीक आहे. आणि तिसरं, क्षमता पण पाहिजे. आता क्षमता का? आपण उदाहरण घेऊया. आता एखादा व्यक्ती आहे, त्याची इच्छाच नाहीये जॉब करण्याची. आपल्यामध्ये हा मोठा उदाहरणार्थ आता आपण बघूया की सिव्हिल सर्व्हिसचा अभ्यास करतायत. ठीक आहे, ते जॉब करू शकतात का नाही? करू शकतात, पण त्यांची इच्छा आहे जॉब करण्याची नाही. त्यांना काय करायचं आहे? अभ्यास करायचा. काहीतरी रिझन आहे त्यांच्या मागे. ठीक आहे. किंवा एखादा व्यक्ती असतो, तो सपोज आता एखादा आयटीचा एम्प्लॉई आहे. ठीक आहे, आणि त्याने एखाद्या कंपनीमध्ये जॉब सोडला. आता तो दुसऱ्या कंपनीमध्ये सर्च करतो. तो मधला पिरियड तो स्वतःहून त्याला जॉब करायचा आहे, इच्छा आहे, पण तो तिथे त्या पिरियड मध्ये अनएम्प्लॉयड आहे. ठीक आहे. सो इच्छा आहे पण त्यावेळेस त्याला काम नसेल, तो आपण काउंट करत नाही. इच्छा नसेल तर काउंट करत नाही, इच्छा असेल
तर काउंट करतो. उलट झाला. आता दुसरी गोष्ट प्रयत्न, म्हणजे आता एखाद्याला आहे जॉब करायची इच्छा आहे, पण जर त्यानं प्रयत्नच नाही केले, तो घरात बसून त्याला कोण जॉब देणार आहे? प्रयत्नामध्ये काय येतं, जर एखाद्याला प्रयत्न करायचे, तो म्हणेल की बाबा हा स्किल इंडिया चालू आहे, तिथे हे कोर्सेस आहेत, हा जॉब मला मिळू शकतो, जाऊन ते स्किल घेऊन जॉब करू शकतो. काय झालं? प्रयत्न. आलं लक्षामध्ये? सो घरामध्ये बसून जॉब येणार आहे का? नाही. त्यासाठी काय करावं लागणार आहे? प्रयत्न करावा लागणार आहे. आलं लक्षामध्ये? आणि तिसरं काय आहे? क्षमता. क्षमता कोणासाठी लागू पडतं? फॉर एक्झाम्पल एखादा अपंग व्यक्ती आहे, ठीक आहे, क्षमता आहे का? नाहीये, ठीक आहे. दुसरी एखादी लहान मुलांना सांभाळते आई, सपोज लहान मुलं, एकदम लहान लहान मुलं आहेत, क्षमता आहे का? नाही. प्लस आलं लक्षामध्ये? सो जेव्हा या तिन्ही गोष्टी आलं लक्षात, म्हणजे इच्छा नाहीये, तो प्रयत्न पण करत नाहीये आणि क्षमता पण नाहीये, हे तिन्ही नसेल तर तो बेरोजगार म्हणला जात नाही. आता बेरोजगारी जो त्याची काम करण्याची इच्छा आहे, जो प्रयत्न पण करतोय, त्याच्याकडे क्षमता पण आहे आणि त्याला काम मिळत नाही, तो बेरोजगार. आता मला सांगा, असे किती जण असतात? भरपूर असतात का? आपल्या इथं बेरोजगारी जास्त आहे का कमी आहे? नक्की. आपण बघूया, आपल्याकडे डेटा आहे, ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारची बेरोजगारी बघायची. आणि हा अगेन इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण याच्यावरती प्रश्न विचारतात, ठीक आहे, बेरोजगारीवरती प्रश्न विचारलेला आहे. सो आता बेरोजगारीचे प्रकार आहेत. बेरोजगारीचे दोन प्रकार आहेत. एक आहे शहरी आणि दुसरी आहे ग्रामीण. का बरं फरक केला असेल असा? ग्रामीण मध्ये सोयीसुविधा, ग्रामीण मध्ये सोयीसुविधा नसतात, कमी असतात. त्याचा रोजगाराशी काय संबंध? काम. ओके. आणि कारण यांचं बेसिक स्ट्रक्चर दोन्हीचं वेगळं आहे ना, शहराचं आणि ग्रामीणचं. इथे नेचर ऑफ एम्प्लॉयमेंट वेगळं आहे, स्वरूप, ठीक आहे, वेगळं आहे, आणि इथे वेगळं आहे, ठीक आहे. म्हणजे तर तुम्ही इथे शहरामध्ये बरेच एम्प्लॉयमेंट क्रिएट होतात गरजेनुसार, लक्षामध्ये, जिथं मुलं आहे तिथं पोहे सुरू केले की एम्प्लॉयमेंट झालं, ठीक आहे. असं इथं होतं का? सो दोन्हीचे स्ट्रक्चर कम्प्लिटली वेगळे, म्हणून हे दोन वेगळ्या गोष्टी केल्या. अर्बन सेंटर्स वेगळे आपण कन्सिडर करतो इकॉनॉमीच्या दृष्टीने, आणि रुरल आपण वेगळे कन्सिडर करतो, ठीक आहे. सो दोन प्रकारची बेरोजगारी आहे, शहरी आणि ग्रामीण. आता लिहून घ्या, आपण एक एक सुरू करूया. पहिला शहरी बेरोजगारीमध्ये पहिला आहे संरचनात्मक बेरोजगारी. म्हणजे स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. मला डेफिनेशन लिहायची गरज असेल तर ते तीन मुद्दे लिहून घ्या बरं का. इच्छा, प्रयत्न, क्षमता. हे कीवर्ड्स आहेत, म्हणजे एक्झाम मध्ये ना, तुम्ही जर रायटिंगचा पेपर असेल ना, ते तीन कीवर्ड आहेत. एमसीक्यू मध्ये जरी प्रश्न विचारला तरी हे तीन कीवर्ड येणार आहेत. बेरोजगार कुणाला म्हणायचं? ऑप्शन दिले 1 2 3 4, हे 4 ऑप्शन, त्या तीन पैकी 3 ऑप्शन हे पकडणार आपण. अर्थव्यवस्थेच्या, हे लिहा, संरचनात्मक बेरोजगारीमध्ये अर्थव्यवस्थेच्या संरचनेतील दोषांमुळे, अर्थव्यवस्थेच्या संरचनेतील दोषामुळे जी बेरोजगारी, ओके ओके सॉरी, संरचनेतील दोषांमुळे जी बेरोजगारी निर्माण होते ती संरचनात्मक बेरोजगारी होय, ठीक आहे. आता हे संरचनेतील दोषांमुळे म्हणजे काय? तर जर अर्थव्यवस्थेची वाढ, ग्रोथच होत नसेल जास्त, ठीक आहे, तर रोजगार निर्माण होतील का? वाढ जर हळू होत असेल तर रोजगार निर्माण होणार का?
नाही. दुसरं काय की ग्रोथ होते, ठीक आहे, स्लो ग्रोथ होते, ठीक आहे, पण पॉप्युलेशन वाढते, पॉप्युलेशन जास्त वाढते. म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ पेक्षा पॉप्युलेशन ग्रोथचा रेट जास्त असेल तरी पण संरचनेमध्ये अनएम्प्लॉयमेंट क्रिएट होते. आलं लक्षामध्ये? काय यामध्ये अडचण? मग अशा प्रकारची संरचनात्मक बेरोजगारी कुठे असेल सांगा मला, कोणत्या प्रकारच्या देशांमध्ये असेल? आपण 3 प्रकारचे देश पाहिले होते, अविकसित, विकसनशील आणि विकसित. मग ही आपल्याला बेरोजगारी कुठे दिसेल? अविकसित मध्ये दिसेल, विकसनशील मध्ये दिसेल का विकसित मध्ये दिसेल? विकसनशील मध्ये दिसेल. ओके, विचार करा. विकसित मध्ये दिसेल. विकसित मध्ये ग्रोथ, लक्षात घ्या ना, पॉप्युलेशन जास्त वाढते, हे कोणाचं लक्षण आहे? अविकसितचं लक्षण आहे. लक्षामध्ये. आणि ग्रोथ त्या मानाने जास्त होत नाहीये ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे. ते ग्रोथ पेक्षा पॉप्युलेशन वाढते. भारतामध्ये ग्रोथ आहे, पॉप्युलेशन पण वाढते, दोन्ही. पण या ठिकाणी काय, ग्रोथ नाही वाढते तेवढी, पॉप्युलेशन वाढते. हे असते अविकसित अर्थव्यवस्थेचं लक्षण. ठीक आहे, हे लिहून घ्या. संरचनात्मक बेरोजगारी अविकसित देशांमध्ये आढळते. ठीक आहे, पहिलं कोणतं लिहिलं होतं आपण? आर्थिक वाढ कमी होते. तिथे आर्थिक वाढ कमी, पहिला मुद्दा, वाढ कमी. दुसरा मुद्दा आहे की कमी आर्थिक वाढ आणि त्या प्रमाणामध्ये लोकसंख्येची अधिक वाढ. ठीक आहे. तिसरा आहे काम रहित वृद्धी, काम रहित वृद्धी, जॉबलेस ग्रोथ. ठीक आहे. म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो? विचार कर. बिनकामाची वृद्धी. ग्रोथ होते इथे पण जॉब क्रिएट होत नाही, असं होईल का? आणि झालं तर कोणत्या केसमध्ये होईल? शेती. ओके, पण नाही, शेतीमध्ये ऍक्च्युली डिस्गाईस अनएम्प्लॉयमेंट असते, प्रचंड बेरोजगारी म्हणतो, छुपी बेरोजगारी म्हणतो. लक्षामध्ये. त्यामुळे ते तर नाही येणार इथे. हे बघा काय होतं की एखादा कंपनी उभा राहते, राईट, तेव्हा काय आपण म्हणतो, त्याच्यामध्ये काय होते, एम्प्लॉयमेंट क्रिएट होते. ठीक आहे. आता या कंपनीला प्रॉफिट झाला, ठीक आहे, मग ही कंपनी काय करणार, हा प्रॉफिट इन्व्हेस्ट करणार. ठीक आहे, इन्व्हेस्ट केला की न्यू प्लांट येणार, न्यू प्लांट आला की न्यू एम्प्लॉयमेंट येणार, बरोबर? किंवा ह्यांना जर आपला आणखी एक्सपान्शन करायचं असेल बिझनेसचं, तर हे काय करतील, प्रॉफिट जास्त झालेला असेल तो इन्व्हेस्ट करतील मार्केटिंग मध्ये. म्हणजे काय होईल, ही पण काय आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे काय होईल, न्यू एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, नवीन रोजगार निर्मिती झाली पाहिजे. लक्षात घ्या, नवीन रोजगार निर्मिती, त्यावेळेस तुम्हाला काम मिळणार आहे, कारण लोकसंख्या वाढते. तो जर इन्व्हेस्ट होत नसेल, लक्षामध्ये समजलं का नीट? आतापर्यंत काही अडचण सांगा, जॉबलेस ग्रोथ म्हणजे काय? नवीन कामे, नवीन एम्प्लॉयमेंट क्रिएट. हा, नवीन एम्प्लॉयमेंट म्हणजे ग्रोथ होते अर्थ व्यवस्थेमध्ये, पण नवीन रोजगार निर्माण होत नाहीये.
कशामुळे होत नाहीये? तर जर ग्रोथ मधून जे प्रॉफिट आलेला आहे तो जर पुन्हा इन्व्हेस्ट झाला नाही, गुंतवणूक झाली नाही, तर निर्माण होते ते जॉबलेस ग्रोथ. याच्यावरती आहे ना आपल्याला मेन्सला रायटिंगसाठी पण प्रश्न विचारू शकतात. लक्षामध्ये रायटिंग झालं तर, आणि असा प्रश्न येऊ शकतो यावर. ठीक आहे, लिहून घ्या जॉबलेस ग्रोथ. राष्ट्रीय उत्पन्न वाढले, जॉबलेस ग्रोथ पुढे लिहा. राष्ट्रीय उत्पन्न वाढले पण गुंतवणुकीचा दर घटला, तर हे वाढलेले उत्पन्न उत्पादन यंत्रणेत उतरत नाही. राष्ट्रीय उत्पन्न वाढले पण तर ते गुंतवणुकीचा दर घटला, तर हे वाढलेले उत्पन्न उत्पादन यंत्रणेत उतरत नाही. अशा वेळी कामरहित वृद्धीची परिस्थिती निर्माण होते. कुठपर्यंत लिहिले ते? रेषा मारू नका वरती, वर्षी काय रेषा मारा वेळ झाला होता. वाढलेले उत्पन्न उत्पादन यंत्रणेत उतरत नाही. ठीक आहे. आता आम्हाला सांगा, हे 3 प्रकार आहेत. कशासाठी? संरचनात्मक बेरोजगारीमध्ये. आता आपल्याला हे जर का नीट करायचे असतील तर काय करावं लागेल? पहिली म्हणजे गव्हर्नमेंटला ग्रोथ साठी पुश करावं लागेल, बरोबर ना? सो लिहून घ्या, उपाय काय करायला पाहिजेत? उपाय गुंतवणूक, जस्ट पॉइंट लिहा, गुंतवणूक, विकास व रोजगार योजना, प्रशिक्षण व कौशल्य, आणि स्ट्रक्चर आहे तर स्ट्रक्चरल रिफॉर्म. हे सगळे कीवर्ड आहेत, तुम्हाला ते एक्सपांड करायचे उत्तर लिहिताना. ठीक आहे. प्रशिक्षण व कौशल्य पुरवणे. प्रशिक्षण अरे बापरे, लक्षात. प्रशिक्षण व कौशल्य पुरवणे आणि स्ट्रक्चरल रिफॉर्म. चौथा आहे स्ट्रक्चरल रिफॉर्म. ठीक आहे. आता हे कौशल्य पुरवणे कशासाठी? तर बऱ्याच वेळा काय होतं की नवीन जॉब का येत नाहीत किंवा नवीन कंपन्या गुंतवणूक का करत नाहीत? तर त्यांना ज्या स्किल सेट असणारी मुलं हवीत ती भेटत नाहीत. असं आहे का आपली ती परिस्थिती? आहे का? आहे ना. आता उदाहरणार्थ घ्या की आपल्या इथे मुलं मॅक्सिमम काय करतात? BA, BCom, BSc. किती मुलं व्होकेशनल कोर्सेस करतात? खूप कमी करतात की नाही? जॉब कोणाला भेटतात पहिल्यांदा? बरोबर आहे. हे 3 वर्ष कॉलेजमध्ये फिरतात, स्किल कोणतं मिळते? आता BA इंग्लिश झाला तुम्ही, शेक्सपियर काय म्हणतो? काय फरक पडतो त्याचा इकॉनॉमी? कधी विचार केलाय? हे रिडंडंट कोर्स आहे आताच्या काळामध्ये, बरोबर आहे. 3 वर्ष आपल्या युथचे वाया घालवण्याची काम आहे. लक्षामध्ये हा कामाचा आहे, हा पण कामाचा आहे, पण तसं पण तो पण त्यासाठीच वापरला गेलाय आता. लक्षामध्ये. पण तुम्ही जर बघितलं तर व्होकेशनल कोर्सेस जे आहेत हे काय करतात? तुम्हाला स्किल सेट देतात जे की कामामध्ये ऍक्च्युअल लागतं. आता इंडस्ट्री उभा होणार आहे म्हणजे ते काय मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आलं. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये काय लागतं? शेक्सपियरच्या प्लेज काही कामाचे आहेत का तिथे? नाहीये. तुम्ही BA हिस्ट्री केलं, इतिहास तिथे काही कामाचा आहे का? आलं लक्षामध्ये? BA का नाहीये का नाही? सो विषय काय आहे इथे की तुम्ही नुसतं शिक्षण घ्या. आता आपल्या इथे एक हे आहे की शाळा चालू ठेवायची, तर मग शिक्षकांना सांगितलं जातं की तुम्ही स्टुडंट घेऊन या. आलं लक्षामध्ये?
मग ते स्टुडंट घेऊन येतात. मग कोर्सेस MBA, आज कुठेही MBA चाललेले. आता आमच्या इथे गावाकडे MBA चे कॉलेजेस आहेत. ठीक आहे. ते काय करतात, सगळ्यांना ऍडमिशन देतात. तुम्ही या ऍडमिशन फक्त एक्झामला यायचं, तुम्हाला MBA ची डिग्री मिळणार आहे. याची व्हॅल्यू आहे का काय? नाही. झिरो व्हॅल्यू आहे. बरं, यांना याच्यावरती जॉब भेटतो का? कारण स्किल सेटच नाहीये ना. आलं लक्षामध्ये. मग इथे हा प्रॉब्लेम येतो की संरक्षण बेरोजगारीमध्ये काय होतं की तुम्हाला ज्या स्किलची गरज आहे त्याचा पुरवठा होतो का? नाही. म्हणजे काय, शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे, एज्युकेशन सिस्टमचा प्रॉब्लेम आहे. आणि हे सगळ्यांना माहिती आहे, सरकारला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, म्हणून आपण इथं अभ्यासक्रमामध्ये ते वाचतोय. पण ते बदल करतात का त्यामध्ये? नाही. एज्युकेशन सिस्टम तीच राहणार. लक्षामध्ये. मग ते बदलण्यासाठी काय केलं त्यांनी? कोर्सेस आहेत, स्किल इंडिया सारखे हे आणलेले आहेत. ठीक आहे. झाले. आता नवीन आलंय AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्यानंतर अजून काय आलंय? UX, युजर इंटरफेस. ठीक आहे. UX UI हे जुनच आहे, पण आता हे नवीन आलेलं आहे. यानं काय होणार आहे? इझी होणार आहे. म्हणजे जी आयटीची जी कामं होती ती करायला अजून सोपी जाणार. म्हणजे ज्या व्यक्तीला AI माहिती आहे चांगलं युज करायचं, तर तो अजून चांगल्या प्रकारे काम करू शकतो. ठीक आहे. तसंच आता काय आलंय, आपण क्रिप्टोकरन्सी बघितलं होतं. आलं लक्षात. क्रिप्टोकरन्सीच्या मागे एक टेक्नॉलॉजी आहे, ज्याचा काहीतरी पर्पज आहे, रिअलिटीमध्ये काहीतरी यूज आहे. त्याला आपण काय म्हणतो? ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. ठीक आहे. मग आता ज्यांना पुढे काय काम करायचं आयटी मध्ये, त्यांना ह्या दोन गोष्टी माहित असणं गरजेचं आहे की नाही? मग कोणत्या कॉलेजमध्ये हे शिकवलं जातं का? बिलकुल नाही शिकवलं जात. हे शाळेमध्ये सिलेबस मध्ये नाही ना अजून. सॉरी, कॉलेजमध्ये आहे का हे दोन्ही? आता आहे का तुम्हाला हे सिलेबस मध्ये? कोर्सला नाही. म्हणजे काय, आता याची गरज आहे. नंतर हा जेव्हा क्राऊडेड होणार एरिया, म्हणजे पूर्वी ज्या वेळेस आहे ना, आता जावा स्क्रिप्ट, ठीक आहे, पायथन आहे, ठीक आहे, रुबी आहे, ठीक आहे, हे जे सगळे आहेत कोर्सेस, आलं हे वेगवेगळे फ्रेमवर्क आहेत, हे आता तुम्ही बघितलं तर सगळीकडे मिळतात. खूप क्राऊडेड झालेले आता. लक्षामध्ये. पण हा, आता यात नवीन फ्रेमवर्क आलेत आता. लक्षामध्ये. लक्षात. आता पूर्वी डेटा सायन्सला एवढी व्हॅल्यू नव्हती, आता डेटा सायन्सला व्हॅल्यू आली. का व्हॅल्यू आली? कारण की एव्हरीथिंग इज डेटा. मुकेश अंबानींनी काय सांगितलं? डेटा इज न्यू ऑइल. जेव्हा जिओ लॉन्च केलं त्यांनी, त्यावेळेस त्यांनी हा वर्ड वापरला होता. काय वापरला होता? डेटा इज न्यू ऑइल. याच्यावरती युपीएससीने प्रश्न पण विचारला परत, सिमिलर डेटावरती. का बरं न्यू ऑइल आहे? आता मला सांगा, प्रत्येक जण किती डेटा वापरतो रोज? 2 GB नाही वापरला तर असं काम केलं नाही असं वाटतं लोकांना. बरोबर आहे ना? असं 2 GB ची लिमिट आहे, तर आपण ते पूर्ण संपवायचंच. मग शेवटला राहिला असेल तर मग लवकर रील बघून घ्यायचे, ते संपवायचे. बरोबर ना? सो आपण हा एवढा डेटा काय करतो? कन्झ्युम करतो. आलं लक्षामध्ये. आता हा डेटा एक नवीन ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केली डेटामध्ये. कशी ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केली? आता मला सांगा. ऍप वाढली. आलं लक्षामध्ये. सो या डेटामुळे बघा, लक्षात घ्या, एज्युकेशन किती हे झालं, सुलभ झालं. आता आपण विचार करू शकतो का की घरी बसून आपण शिकू शकतो? आपण आता शिकू शकतो घरी बसून कम्प्युटर थ्रू. तेच लेक्चर आधी काय व्हायचं, तुम्हाला कुठेतरी दूर जावं लागणार होतं. आता तसं नाही, तुम्ही तुमच्या वेळेनुसार बघू शकता. लेक्चर आपलं बुडलं तर आपण तो रेकॉर्डेड पार्ट परत बघू शकतो. तो बघण्यासाठी काय लागतोय? बरोबर. त्याचबरोबर हा डेटा युज करतात कोण? लोक करतात. मग त्यांच्यापर्यंत त्या कंपन्यांना जर का ऍडव्हर्टाईज करायची असेल तर ते जे प्लॅटफॉर्म आहे ते ऍडव्हर्टाईज करणार आहेत. त्यावरून नवीन एम्प्लॉयमेंट क्रिएट होणार आहे, नवीन बिझनेसेस क्रिएट होणार. आज तुम्ही बघा, कुठले पण छोटे मोठे बिझनेस ऑनलाईन आलेले आहेत. आलं लक्षामध्ये. म्हणजे काय की न्यू स्किल सेट जनरेट होतो. तुम्हाला काल मी बोलताना काय म्हटलं की प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन टेक्नॉलॉजी येते, नवीन स्किल्स येतात, नवीन जॉब क्रिएट होतात. तसं पूर्वी
जे डिलिव्हरी बॉय होते त्याचा काही कन्सेप्ट होता का नाही. फार पूर्वी? आता एक मोठं क्षेत्र निर्माण झालं ते आलं लक्षामध्ये. जसं की आता आपण मोबाईल आहे, ठीक आहे, आपण फोटो वगैरे काढतो. हम्म. पूर्वी फोटो काढायचे म्हणजे काय, कॅमेरा, कॅमेरा. आणि त्याचं एक मोठं मार्केट होतं. कोडॅकचा एक शेअर होता जो खूप टॉपला चाललेला होता. आता कुठे आहे, कंपनी दिवाळखोर झाली. का, कारण आता फोटो तेवढा अप्रूव्ह राहिले नाही, लोक डिलीट मारतात. हा नाही, हा चांगला नाही, पाहिजे तेवढे अनलिमिटेड फोटो. पूर्वी एक फोटो काढायला पैसे होते. आलं लक्षामध्ये, टाइम पण लागायचा, रील ती धुवायची वगैरे. सो टेक्नॉलॉजी बदलली, मोबाईल आला, सो न्यू जॉब आले, न्यू कंपनी आल्या. आलं लक्षामध्ये. सो तुम्हाला जो हा चौथा मुद्दा की जी मागणी आहे ज्या जॉब्सची किंवा ज्या स्किलची रिक्वायरमेंट आहे त्याचा जर का पुरवठा नसेल तरी पण हा एक संरचनात्मक स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंटचा पार्ट आहे. मग हा नीट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एज्युकेशन सुधारावं लागेल. ठीक आहे, कोणतं एज्युकेशन, जे कंपनीला लागणार आहे. ठीक आहे, इथं काय प्रॉब्लेम. पुढचं लिहा, शैक्षणिक बेरोजगारी. शैक्षणिक हे चांगले लिहिले नाही का. ओके, हे असं अक्षर चालेल का त्यांना द्यायला, हे ऍड करतो, काही प्रॉब्लेम नाही, पण हे ठीक आहे, चालेल, आपण करूया. चालेल चालेल चालेल. शैक्षणिक बेरोजगारी और सुशिक्षित बेरोजगारी. आपण हे बोललेलो आहे थोडं ऑलरेडी. का बरं होत असेल ही, शिक्षण घेऊनही काम मिळत नाही, असं का होतं, आपण आता बोललो, एवढं बोललो ना. हा, रिलेव्हंट नाहीये एज्युकेशन आताच्या काळामध्ये. आलं लक्षामध्ये. आता काय पाहिजे तुम्हाला, जे कंपन्यांना जो माणूस पाहिजे ते शिक्षण आपण घेतलं पाहिजे. आलं लक्षामध्ये. आता या प्रकारची जी शैक्षणिक बेरोजगारी ती कुठं असते, आपल्यासारख्या देशांमध्ये असते. आहे ना आपले ते बरेच बीए मुलं होऊन पडलेले आहेत, ते म्हणतात की आम्हाला गव्हर्नमेंटनं जॉब दिला पाहिजे कारण आम्ही बीए केलेलं आहे. तुम्हाला मी एक अॅनॉलॉजी देतो, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की हा आपण काय मानतो, अधिकार. जॉब हा आमचा काय आहे का अधिकार, राईट आहे का, आम्हाला जॉब करणं हा राईट आहे का, नाही. तो तुम्हाला मिळवावा लागतो, तुम्हाला तो अर्न करावा लागतो. कारण गव्हर्नमेंट सगळ्यांना जॉब देऊ शकतं का, नाही देऊ शकत. असं होऊ शकतं का की गव्हर्नमेंटने सगळ्यांना जॉब दिला, नाही, पण लोकसंख्या खूप जास्त आहे लक्षामध्ये. सो आपल्याला जर का जॉब मिळवायचा असेल तर आपल्याला त्याच्याशी निगडीत स्किल शिकले पाहिजे. आपण उदाहरण काय घेऊ शकतो, मग असे जे आपण सगळ्या गोष्टी बघितल्या नाही का, वेगवेगळे कोर्सेस असतील जे की व्होकेशनल आहेत, नवीन आलेल्या टेक्नॉलॉजीज आहेत. जसं आताच्या काळामध्ये प्रत्येकाने शिकलं पाहिजे व्हिडिओ एडिटिंग शिकलं पाहिजे. काय शिकलं पाहिजे, व्हिडिओ. आता मला सांगा, हा एक छोटासा स्किल आहे बरोबर, आणि हे आता एखाद्या इंजिनियरपेक्षा जास्त मुलं कमवतात. आज जर तुम्हाला एखादा 10 मिनिटाचा व्हिडिओ एडिट करायचा असेल तर तुम्हाला 3-4 हजार रुपये मागतात. तो जस्ट तुम्ही एका महिन्यामध्ये 10 व्हिडिओ जरी एडिट केले, आता किती युट्यूबर आहे तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये, ढिगाणे आहेत, बरोबर आहेत ना. क्लासेसवाले आहेत, गव्हर्नमेंटचे वेगवेगळ्या स्कीम्स असतात, त्यांना व्हिडिओ लागतात, वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टी त्यांचे व्ह्यूज बनतात लक्षामध्ये. आता या सगळ्यांना आहे ना व्हिडिओ एडिटर लागतो, कारण कंटेंट क्रिएशन एक नवीन आहे, कंटेंट क्रिएशन आहे की नाही. आता याच्यामध्ये तुम्हाला स्कोप आहे का नाही करायला, यासाठी तुम्हाला रिलेव्हंट जे स्किल आहे ते शिकलं पाहिजे लक्षामध्ये. म्हणून आपण यामध्ये जर एखाद्याला शिक्षण घेऊनही जर रोजगार भेटत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, शैक्षणिक बेरोजगारी. लिहून घ्या, शिक्षण घेऊनही काम न मिळणे, शिक्षण घेऊनही काम न मिळणे
म्हणजेच शैक्षणिक बेरोजगारी. ठीक आहे. आता ही बेरोजगारी कुठं सापडते आपल्याला? विकसनशील देशामध्ये, भारतासारख्या. कुठं सापडणार? विकसनशील देशांमध्ये आढळते. आता याला उपाय काय करायला पाहिजे आपल्याला? कालानुरूप शिक्षण व्यवस्थेत बदलाव करणे. ठीक आहे. इथे काय अडचण? कालानुरूप. ठीक आहे. शिक्षण व्यवस्थेत बदलाव करणे. तुम्ही पण हे स्किल शिकून घ्या बरं का. हे व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा कंटेंट क्रिएशन असेल, तुमच्या आताच्या जे नवीन आहेत गोष्टी त्या शिकल्या पाहिजेत. लक्षामध्ये याला खूप हे नाहीये. तुमचं तर फील्ड आहे, तुम्ही सोशल मीडियावर असता, तर तुम्हाला ह्या स्किल आल्या पाहिजे. लक्षामध्ये याचा तुम्हाला पण फायदा होईल, प्रशासनामध्ये पण फायदा होईल. ठीक आहे. पुढे कमी प्रतीची बेरोजगारी. तिसरा मला काय वाटतं याच्या अर्थ वाक्यावरून, शब्दावरून, किंवा न्यून बेरोजगारी याला काय म्हणतात? न्यून. हे नावं कशासाठी माहित पाहिजे? एक्झाम मध्ये जर का त्यांनी कमी प्रतीच्या ऐवजी न्यून विचारलं तर तुम्ही म्हणणार मग ते हे काय, हे आम्हाला माहितच नाही. लक्षामध्ये इंग्लिश मध्ये म्हटलं तर आपण म्हणणार अंडर एम्प्लॉयमेंट. अंडर. ठीक आहे. ठीक आहे. आता ह्याचा अर्थ काय होतोय? शब्दावरून काय वाटतं तुम्हाला? या शब्दावरून काय वाटतं? कमी प्रतीची किंवा न्यून. काय अर्थबोध काय होतो या शब्दावरून? नाही, कमी प्रतीची म्हणजे काय की एखादा व्यक्ती पीएचडी झालेला आहे आणि तो आहे ना रिक्षा चालवतोय. ठीक आहे. चालवतो. एज्युकेशन काय आहे? पीएचडी. ठीक आहे. एज्युकेशन आहे पीएचडी. चालवतोय काय? रिक्षा. असं होतं का? आजच्या काळात होतं. का होतं बरं? मी तुम्हाला जे मागे सांगितलं ते जॉब नाही. आजकाल पीएचडी कोणालाही मिळते. आजकाल असं आहे की युनिव्हर्सिटीज आहेत, सपोज एखाद्याला BA हिस्ट्री केलं, MA हिस्ट्रीला ऍडमिशन घेतलं, काय घरूनच ऍडमिशन घ्यायचंय, आजोपण युनिव्हर्सिटी पण आहेत, मग त्यातून पीएचडीला ऍडमिशन घेतलं का, तर पीएचडीला स्टायपंड भेटतो 20,000 रुपये, 25,000 रुपये. थेसिस काय 5,000 रुपये मध्ये विकत मिळतं. महिन्याला स्टायपंड मिळतो 20-25,000 रुपये. काय पाहिजे अजून? ठीक आहे. तुम्हाला 3 वर्ष 4 वर्ष काय मिळणार? स्टायपंड भेटणार. तुम्ही फक्त पैसे मिळतात महिन्याला तेवढे. काम नाही केलं तरी शिक्षणासाठी पैसे मिळतात. तुम्हाला माहित नाही? ओके, मी सांगतो पहिला आधी हे पूर्ण करून. ठीक आहे. तर पीएचडी त्यामुळे पण केली जाते, हे जास्त पण मिळतात. तुम्ही आता कम्प्युटरमध्ये तर इथं जास्त पण मिळतात अजून. ठीक आहे. सो मुद्दा काय येते की यामुळे पीएचडी संख्या वाढते, पण हा नंतर काम करेलच, कारण पीएचडी एखादा झालाय त्याला काम भेटेलच असं काही नसतं. लक्षामध्ये. मग तो काय करतो? त्याच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा खालच्या दर्जाचं काम करतो. त्याला काय म्हणणार आपण? कमी प्रतीची बेरोजगारी. लिहा मग. पात्रतेपेक्षा
पात्रतेपेक्षा कमी दर्जाचे काम करणे. समजतंय ना? हा. सोपं आहे ना? काय अवघड आहे का? नाही. यालाच काय म्हणणार आपण? पात्रतेपेक्षा कमी दर्जाचे काम करणे यालाच म्हणणार कमी प्रतीची बेरोजगारी, न्यून बेरोजगारी, इंग्लिश मध्ये अंडर अनएम्प्लॉयमेंट. ठीक आहे. आता याच्यामध्ये 3 पॉइंट लिहून घ्या. शैक्षणिक संधीचा अभाव. पहिला कशामुळे होते? शैक्षणिक संधीचा अभाव. संधीचा अभाव. ठीक आहे. दुसरा संधीचा अभाव म्हणजे नोकरीच्या संधीचा अभाव. म्हणजे शिक्षणानुरूप शिक्षण तुम्ही जे घेतलंय शिक्षणानुरूप संधी भेटत आहे नोकरीच्या. ठीक आहे. शिक्षणानुरूप. ठीक आहे. आणि तिसरं जे की आपण मागे पण बघितलंय, व्यावसायिक व कौशल्य शिक्षणाचा अभाव. व्यावसायिक व कौशल्य शिक्षणाचा अभाव. अभाव. ठीक आहे. आता ही पण कुठे आपल्याला दिसणार आहे? हे या प्रतीची बेरोजगारी एकतर विकसनशील मध्ये दिसणार, कारण आपल्या इथं आहेच आहे, बरोबर, आणि अविकसित मध्ये दिसणार आहे. ठीक आहे. सो विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये या प्रकारची बेरोजगारी दिसते. याला उपाय काय करायला पाहिजे? योग्य प्रतीचं शिक्षण देणं. ठीक आहे. त्याचबरोबर शैक्षणिक संधीचा पुरवठा करणं. सरकारने या गोष्टी केल्या पाहिजेत. ज्याला शिक्षण घ्यायचंय त्याला ते मिळालं पाहिजे, आणि शिक्षण मिळाल्यानंतर त्या प्रतीच्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी नोकऱ्यांचं स्ट्रक्चर व ते स्ट्रक्चरल मध्ये जातं. ठीक आहे. पुढचं चौथं, घर्षणात्मक बेरोजगारी. म्हणजेच यंत्रीकृत बेरोजगारी. यंत्रीकृत म्हणजेच तांत्रिक बेरोजगारी. म्हणजेच संकरणात्मक बेरोजगारी. ठीक आहे. घर्षणात्मकला इंग्लिश मध्ये आपण फ्रिक्शनल म्हणणार, यंत्रीकृतला आपण म्हणणार मेकॅनिकल, तांत्रिकला आपण म्हणणार टेक्निकल. घेतो मेकॅनिकल, फ्रिक्शनल आणि संकरणात्मक म्हणणार ट्रान्झिशनल. ठीक आहे. शब्दावरून काय वाटतं तुम्हाला, काय असेल याचा अर्थ? मोठे नाही. ओके. आणखी थोडा विचार करा. फ्रिक्शन होते, फ्रिक्शन. बर, याच्यावरून काय वाटतं तुम्हाला? यंत्रीकृत आणि तांत्रिकृत कामामध्ये बदल झाला, नवीन टेक्नॉलॉजी आली, तर त्या काळामध्ये टेक्नॉलॉजी शिकायपर्यंत काहीतरी वेळ लागेल. आलं लक्षामध्ये? त्याला आपण म्हणतो घर्षणात्मक बेरोजगारी. लिहून घ्या, नंतर मी एक्सप्लेन करतो. उत्पादन यंत्रणेत सतत होत असलेल्या बदलांमुळे
उद्भवणाऱ्या बेरोजगारीला घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतात. इथे काय उत्पादन बदल, फरक काय इथे उत्पादन बदल म्हणजे मेन काय आहे उत्पादन बदल. आता लक्षात घ्या यामध्ये काय होतं की सपोज पहिल्यांदा काय होतं आपण म्हणू की कंपनी आहे एक, ती कंपनी पेजर बनवायची किंवा आपण म्हणूया की कॅमेरा बनवायचे. ठीक आहे, कॅमेरा बनवायची. मग इथे काय होते या कंपनीमध्ये रोजगारी असणार, काम करायला एम्प्लॉईज असणार. आता काय झालं की ही कंपनी पडली बंद. का? कारण आता तेवढ्या प्रमाणामध्ये कॅमेऱ्यांना मागणी नाही जी पूर्वीच्या काळामध्ये होती. आता सर्वात जास्त मागणी कुठे आली? मोबाईलमध्ये. मग आता याच एम्प्लॉईंना तुम्हाला ट्रेन करून इकडे यावं लागणार आहे, त्यासाठी वेळ लागेल ना. मग ते जो वेळ आहे तो जो वेळ आहे त्याला आपण म्हणतो घर्षणात्मक बेरोजगारी. ठीक आहे, कारण हा वेळ लागणार आहे ह्या गोष्टींना. ठीक आहे, आणि ह्या तात्पुरत्या वेळामध्ये हे लोक काय आहेत? बेरोजगार आहेत. त्यावेळेस ते काय करतात? नवीन स्किल अक्वायर करतायत. लक्षात आहे? म्हणजे अजून कुठे आपण बघतो हे सेम प्रकार. सपोज तुमच्याकडे जॉब आहे, ठीक आहे, तरी पण तुम्ही जॉब सोडला आणि अभ्यास सुरू केला. सपोज एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. ठीक आहे, म्हणजे काय की तुम्ही तात्पुरत्या काळासाठी काय आहे? बेरोजगार आहे. ते पण इथं येणार. अजून कोण येणार आहे? उदाहरण कोणतं? नवीन जॉब शोधतायत कोणत्याही ठिकाणी, पण त्या जॉब मध्ये काही स्किल बेस किंवा काहीतरी चेंज झालेला आहे, टेक्नॉलॉजीचा, तंत्राचा किंवा एखादं नवीन सेक्टरच निर्माण झालेलं आहे आणि त्यानंतर तुमच्या ओरिजिनल फील्डला तेवढी व्हॅल्यू राहिलेली नाहीये. लक्षामध्ये म्हणजे तुम्ही जुने सरकारी अधिकारी बघा ज्यांचे आता सुद्धा एक 45-50च्या पुढे, ते कम्प्युटरवरती काम करायलाच नको म्हणतात, ते शिकायलाच तयार नाही. म्हणून मग सरकारने स्कीम काढली होती की तुम्ही लवकर रिटायर व्हा, आम्ही तुम्हाला पैसे देतो. कशासाठी काढली होती? कारण ते शिफ्ट व्हायला त्यांना या वयातून शिकण्याची काही इच्छा नव्हती. लक्षामध्ये. मग अशा प्रकारे जेव्हा नवीन टेक्नॉलॉजी वगैरे आली तर जे काही चेंज होतो संरचनेमध्ये त्यामुळे निर्माण होते ते फ्रिक्शनल बेरोजगारी. ठीक आहे, आता या प्रकारची बेरोजगारी ही तिन्ही ठिकाणी सापडते सर्व प्रकारे. कुठे? अविकसित, विकसनशील आणि विकसित विकसित आणि तिसरं विकसित. या तिन्ही देशांमध्ये या प्रकारची बेरोजगारी आपल्याला पाहायला मिळते. आणि ही बेरोजगारी तात्पुरत्या स्वरूपाची आहे, कारण तुम्हाला स्किल अक्वायर केल्यानंतर तुम्ही नवीन जॉब घेणार आहे. म्हणजे काय परमनंट बेरोजगारी आहे का? नाही. पाचवा मुद्दा चक्रीय बेरोजगारी. खूप प्रकार आहेत हा बेरोजगारीचे. कधी विचार केला तर काय एवढ्या प्रकारची बेरोजगारी असते? हा, बघा किती सिलेबस तयार केला ना आपल्यासाठी त्यांनी. अभ्यासाला काहीतरी पाहिजे ना आपल्याला. ठीक आहे, काय वाटतं इकडे बघितल्यानंतर? म्हणजे तेजी मंदीची काहीतरी सायकल आहे इथे. सायकल कशी असणार? तेजी मंदीची सायकल असणार. ठीक आहे, तर तेजीच्या काळामध्ये रोजगार निर्माण होतो. जेव्हा मंदी येते त्यावेळेस आयटी मध्ये एकदम डिमांड कमी झाली की ले ऑफ करतात कंपन्या पटपट. ऑर्डर्स नवीन मिळाले की लगेच रिक्रुटमेंट सुरू करतात. कोरोनामध्ये काय झालं? आठवा. कोरोनामध्ये काय झालं? सगळेजण घरी बसले, मग ऑनलाईनचं डिमांड वाढलं. लक्षामध्ये सगळ्या गोष्टी ऑनलाईन, स्कूल ऑनलाईन, क्लासेस ऑनलाईन, वर्क ऑनलाईन, भाजी ऑनलाईन, सगळं ऑनलाईन. म्हणजे प्रत्येकाला जर का सर्वाइव्ह व्हायचं असेल अशा परिस्थितीमध्ये तर त्यांना गरज निर्माण झाली ऑनलाईन येण्याची.
मग त्यावेळेस काय झालं, अचानक एम्प्लॉईची गरज निर्माण झाली, डिमांड वाढली, प्रोजेक्ट निर्माण झाले. प्रत्येकाने ऑर्डर्स दिल्या की आम्हाला पण असं एक ऍप्लिकेशन म्हणून पाहिजे, आम्हाला अशी सिस्टीम म्हणून पाहिजे. आणि मग त्यावेळेस काय झालं, अचानक डिमांड क्रिएट झाली. डिमांड क्रिएट झाली, काय झालं त्या काळामध्ये आयटी कंपन्यांनी खूप मोठ्या प्रमाणात रिक्रुटमेंट केली, एकदम हायर पॅकेजेस देऊन. म्हणजे जिथे मार्केट जग पडत होतं तिथे त्या काळामध्ये आयटी मध्ये चांगल्या प्रकारे रिक्रुटमेंट झाली. आता सॅच्युरेशन आलेलं आहे. तुम्हाला आता मध्ये आधी न्यूज ऐकायला मिळते, ले ऑफ केले, एवढे एम्प्लॉईज ले ऑफ केले, काम असं संपले, तेवढं काम आता नाहीये. तर मग ते एक्स्ट्रा घेतलेल्यांना काय करायचं, नारळ द्यायचा, जावा घरी. आलं लक्षामध्ये. सो याला म्हणतात चक्रीय बेरोजगारी. लिहून घ्या, अर्थव्यवस्थेतील तेजी मंदीच्या चक्रामुळे उद्भवणाऱ्या बेरोजगारीला चक्रीय बेरोजगारी म्हणतात. आता आपण याचं सायकल बघूया. तेजी मंदीच्या चक्रामुळे. आता बघूया तेजी म्हणजे काय असते. तेजी म्हणजे काय असते, डिमांड आली मार्केटमध्ये खूप. ठीक आहे, तेजी काय इंडिकेट करते, डिमांड इंडिकेट करते मार्केटमध्ये. आपल्या आपण म्हणतो ना बुल मार्केट, बिअर मार्केट आपण म्हणतो शेअर मार्केटच्या भाषेमध्ये. तर डिमांड आली, हे बघा, डिमांड शिवाय कोणती कंपनी तिचा प्रॉफिट वाढेल का, ती उत्पादन वाढवेल का, नाही वाढवणार. म्हणजे काय की तेजी येते, तेजी येते म्हणजे काय होते, डिमांड वाढते. डिमांड वाढली काय करणार कंपनी, न्यू रिक्रुटमेंट करणार. ठीक आहे, न्यू रिक्रुटमेंट म्हणजे काय, नवीन रोजगारी भरणार, म्हणजे न्यू एम्प्लॉयमेंट म्हणूया आपण. ठीक आहे, न्यू एम्प्लॉयमेंट. त्यावेळेस ते म्हणतात की कोणी पण या, आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देतो, पण या. आलं लक्षात. याच बरोबर काय होतं, तेजीच्या काळामध्ये प्राइसेस पण वरती पुश होतात, थोडं इन्फ्लेशन पण वाढतं, कारण डिमांड वाढलेली आहे. आणि ते इन्फ्लेशनचा फायदा घेण्यासाठी नवीन एम्प्लॉयमेंट देऊन न्यू प्रोडक्शन होतं. त्या मागणीला, जी मागणी आहे, डिमांड म्हणजे मागणी, त्या मागणीला पुरवठा पण आला पाहिजे. मग तो पुरवठा वाढवण्यासाठी न्यू एम्प्लॉयमेंट क्रिएट होते. कारण लक्षात घ्या, जर डिमांड आहे पण प्राइस नसेल तर लोक अट्रॅक्ट होतील का त्याकडे, नाही. आता त्यांना माहिती की अरे यामध्ये प्रॉफिट आपल्याला जास्त आहे, ते पटकन एम्प्लॉयमेंट भरणार, वस्तूचं प्रोडक्शन करणार आहे, आणि त्या वाढलेल्या किमतीचा फायदा घेणार. आलं लक्षामध्ये. म्हणजे काय होणार की तेजीमुळे येते न्यू एम्प्लॉयमेंट येते, न्यू एम्प्लॉयमेंट मध्ये इन्फ्लेशन थोडं वाढतं. आलं लक्षामध्ये. त्यामुळे काय, प्रोडक्शन पण इन्क्रीज होतं, प्रोडक्शन इन्क्रीज होतं. मग काय होणार आहे, प्रोडक्शन इन्क्रीज झाल्यावर काय होतं, गव्हर्नमेंटला टॅक्सेस पण मिळतात, गव्हर्नमेंटला टॅक्सेस पण मिळतात. आलं लक्षामध्ये. मग गव्हर्नमेंटला टॅक्सेस मिळाल्यावर काय करणार गव्हर्नमेंट, अजून जास्त काय करेल, टॅक्स मिळतोय, गव्हर्नमेंटकडे पैसे आलेत, मग गव्हर्नमेंट काय करणार, स्पेंड करणार. गव्हर्नमेंट करणार स्पेंड. आणि हे स्पेंड करायला त्यांना काय फारसं त्रास पण नाही पडणार आहे, कारण कर्ज नाही काढलं आहे, नॉर्मली त्यांना मिळणार आहे, पैसे मिळणार आहेत. पुढे काय होईल, ठीक आहे, पण अजून नवीन रोजगार निर्माण होईल. गव्हर्नमेंट स्पेंडिंग केलं काय होईल, नवीन रोजगार निर्माण होईल. ठीक आहे, गव्हर्नमेंट पण स्पेंड करते ना, स्पेंडिंग काय होणार, परत रोजगार निर्माण होणार. जसं तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर तयार करेल, अजून काय तयार करेल, त्यासाठी परत काम मिळणार. सायकल सुरू झाली, मग ते इकॉनॉमिक सायकल स्टार्ट होते. मग तेजीचं काळ बराच काळ तेजी राहते. म्हणजे आता युएस मध्ये जर तुम्ही बघितलं, सेकंड वर्ल्ड वॉर नंतर तेजी सुरू झाली. याच्या आधी त्यांच्या इथं डिप्रेशन कधी आलं होतं, 1929 ला, द ग्रेट डिप्रेशन म्हणतात त्याला, म्हणजे महामंदी, जागतिक महामंदी 1929. छोट्या मोठ्या मंद्या येत असतात. म्हणजे काय झालं, आता हे सगळं चालू आहे आणि अचानक काय झालं, कुठेतरी डिमांड कमी झाली अचानक. म्हणजे जसं की आता कोरोना आला, काही गोष्टींची डिमांड कमी झाली. तात्पुरत्या स्वरूपामध्ये काय होतं, मागणी कमी झाली की एक प्रोडक्शन कमी होणार आहे, कंपन्यांचा माल नाही खपणार आहे, मग तात्पुरते काही एम्प्लॉई बाजूला जातात.
बेरोजगार होतो. आलं लक्षात? असे छोट्या मंद्या मध्ये आधी येत असतात. तुम्हाला 10-15 वर्षानंतर तुम्हाला या प्रकारचे छोट्या मंद्या दिसतील आणि ते गव्हर्नमेंट स्पेंडिंग वाढवून दूर करतं. म्हणजे काय करतं, त्या काळामध्ये गव्हर्नमेंट स्पेंड करतं पैसे, जेणेकरून अर्थची पुन्हा चक्र सुरू होतं त्यामुळे. पण जेव्हा तेजी सुरू होते ते एकमेकांना ट्रिगर करतात इफेक्ट, आणि त्यानंतर काय होतं, नवीन रोजगार झालेले निर्माण करणार, परत डिमांड क्रिएट करणार. आता सगळ्यांना रोजगार मिळाले, हे काय करणार, परत डिमांड क्रिएट करणार. डिमांड क्रिएट झाली की परत काय होणार, पुन्हा ते चक्र सुरू होणार. आलं लक्षामध्ये तुम्हाला? लक्षात? म्हणजे जेव्हा तेजी चालू असते त्यावेळेस तुम्हाला एक चांगला रोजगार भेटतो. आता समजा काही कारणामुळे डिमांड कमी झाली, काही कारणामुळे झाली डिमांड कमी झाली, म्हणजे काय आली, आपण म्हणू मंदी आली. ठीक आहे, काय आली, मंदी आली. मग मंदीच्या काळामध्ये काय होणार, जे आता इथे भरभरून आपण उदाहरण घेतलं, आयटीचं मी उदाहरण सांगितलं. काय झालं होतं, कोरोनाच्या काळामध्ये सगळे बिझनेसेस ऑनलाईन गेले. मग काय झालं, गरज पडली एम्प्लॉईची त्यांना, कारण ऑर्डर्स खूप आल्या. मग त्यांनी काय केलं, Web3 वगैरे आलं. कारण का, आता तुम्ही हे बघितलं असेल, Web3 माहिती आहे तुम्हाला? आयटी मध्ये आहे ना तुम्ही? ओके. आता तुम्ही झूम वरनं कॉल करता, ठीक आहे, गुगल मीट वरनं कॉल करता, ठीक आहे. हे काय आहे, तुम्हाला रिअल टाइम मध्ये तुम्ही क्लायंट्स बरोबर मीटिंग वगैरे करता. आता तुम्हाला जाऊन तिथे भेटण्याची एवढी, पूर्वी काय होतं की मीटिंगसाठी जाऊन भेटलं जायचं छोट्या मोठ्या मीटिंगला. पण आलं लक्षामध्ये? आता काय त्याची गरज कमी झाली. आता एकदम अतिमहत्वाच्या मीटिंगसाठी जातात, काही साईन करायचं गरज जातात. कोरोनाने हे चांगलं गेलं. हा, पूर्वी. मग आता ह्यासाठी जी टेक्नॉलॉजी लागते, तुम्हाला Web3 माहित नाहीये? ते माहिती, पण ते त्याला ते म्हणतात की नाही. तर आता मग यामध्ये काय झालं की याची डिमांड आली, मग त्यासाठी लागणारे जे स्पेशलिस्ट होते त्याची गरज निर्माण झाली, डिमांड आली. हा, नाही, ब्लॉकचेन थोडा वेगळा कन्सेप्ट आहे, आपण नंतर शेवटी डिस्कस करूया. पहिला आज पूर्ण करूया. रोज मी एवढं ठरतो तेवढं पूर्ण होत नाही. तर म्हणजे जेव्हा मंदीची सायकल येईल त्यावेळेस काय होईल, आयटीने काय केलं, 2020 मध्ये पटपट भरायला सुरुवात केली, 21 मध्ये, आणि आता नॉर्मल झाला. आता त्यांना डिमांड आता पहिल्या पूर्ववत झालेली आहे. म्हणजे एक्स्ट्रा त्यांनी ह्युमन रिसोर्स घेतला, त्यांना आता फायर करायला सुरुवात. आलं लक्षामध्ये? सो मंदीच्या काळामध्ये काय होतं, बेरोजगारी निर्माण होते. याला आपण काय म्हणतो, चक्रीय. म्हणजे तेजी आणि मंदी याचं जे चक्र आहे त्याच्यामुळे जी रोजगार आणि बेरोजगारी निर्माण होते त्याला म्हणतात चक्रीय बेरोजगारी. मग ही विकसित देशांमध्ये पण असणार आहे. आलं लक्षामध्ये? विकसनशील देशांना नाही, विकसित देशांमध्ये, म्हणजे जे डेव्हलप्ड देश आहे तिथे पण ही रोजगारी दिसणारच आहे, विकसनशील मध्ये पण दिसणार आहे. आता अविकसित आहेत ते ऍक्च्युली कायमच मंदीत आहेत, म्हणून अविकसित आहेत. आलं लक्षामध्ये? मुद्दा समजतोय? तर हे चक्र तुम्हाला लिहायचं असेल तर लिहा, आपण पुढचं बघूया. आपण चक्रीमध्ये काय लिहिलं आतापर्यंत? डेफिनेशन जस्ट लिहिली ना. विकसित देशात जास्त पाहावयास मिळते चक्रीय बेरोजगारी. आता याला आपण उपाय काय करू शकतो? राजकोषीय धोरण. राजकोषीय धोरण आपण हे पुढे बघणार आहोत. व चलन विषयक धोरण, फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी आपण म्हणतोय. चलन विषयक धोरण, विषयक मॉनिटरी पॉलिसी, चलन विषयक धोरण तेजी मंदीच्या चक्राची तीव्रता कमी करतात. ठीक आहे, म्हणजे आता हे कसं म्हणायचं, आपण उदाहरण घेऊया. राजकोषीय धोरण व चलन विषयक धोरण तेजी मंदीच्या तीव्रता कमी करतात. म्हणजे आपण उदाहरण घेऊया की सपोज मंदी चालू आहे, ठीक आहे. आता हे आपण उदाहरण घेऊया, युएस मध्ये 1929 मध्ये ग्रेट डिप्रेशन आलं, ठीक आहे. मेन प्रॉब्लेम काय असतो मंदीमध्ये? काम नाहीये, पैसे नाहीये, लोक खरेदी करणार काय? लोक काय खरेदी करणार नाही, पैसे नाहीत, काय खरेदी करणार? खायला पैसे नाही, मग खरेदी करायला कोणी जात नाही, त्यामुळे नवीन काही बनत नाही, मग रोजगार निर्माण होणार नाही म्हणून परत पैसे नाही, म्हणजे ते दुष्ट चक्र
तयार होतं. लक्षात आहे का मी काय म्हणतो ते? लक्षामध्ये म्हणजे हे सगळं एकमेकावर डिपेंड आहे. म्हणजे आपण बाहेर जाऊन खर्च करतो ना, त्याच्यामुळे ऍक्च्युली सायकल चालू आहे आणि त्याच कुठेतरी सायकल मध्ये आपण पण आहोत. लक्षात येतं तुमच्या? मग आता सपोज अतिशय तीव्र मंदी आलेली आहे. मग यावेळेस युएसनं काय केलं गव्हर्नमेंटनं? लोकांना सांगितलं तुम्ही कामाला या, फावडा कुदळ घेऊन या कामाला. त्यांनी त्या काळामध्ये काय बांधले? रोड बांधले. म्हणजे लोकांकडून लोकांकडून पैसे द्यायचे त्यांना, जॉब, रोड बांधा. लक्षामध्ये. त्यामुळे काय झालं? लोकांच्या हातात काय पडले? पैसे पडले. मग पैसे पडले त्यांनी काय केलं? त्यांना ज्या गोष्टी पाहिजे त्या विकत घ्यायला सुरुवात केली. ज्या गोष्टी विकत घ्यायचे त्याला डिमांड आली. डिमांड आली काय झालं? त्याच्या कंपन्या सुरू झाल्या. ठीक आहे, कंपन्या सुरू झाल्या. आता कंपन्यांना काय पाहिजे? एम्प्लॉईज पाहिजे. म्हणजे आता रोड बनवायला 100 लोक जात होते, आता इथे 50च जायला लागले. 50 लोक इकडे जायला लागले, कारण इकडे आता एम्प्लॉयमेंट जास्त मिळते, जास्त पगार मिळतो. मग यांनी जे एम्प्लॉई निर्माण झाले, मग ह्या कंपन्यांना सर्व करणारे अँसिलरी उद्योग असतात. जसं एखादी कंपनी सुरू झाली तर तिथे काय असणार? स्कूल येणार एम्प्लॉईच्या मुलांसाठी, मग त्याचे टीचर्स येणार. लक्षामध्ये येणार का नाही? या कंपनीला काम देणारे ही एखादी ऑटोमोबाईल कंपनी आपण म्हणूया. ठीक आहे, मग याला काम देणारे कोणते? छोटे नट बोल्ट बनवणारे कंपनी असतील. लक्षामध्ये कोणी ब्रेक लाइनर बनवतंय, कोणी काय बनवतंय. त्यानंतर आता ह्या सगळ्यांना काय लागणार आहेत? अन्न, वस्त्र, निवारा लागणार आहेत. सो भाजी मंडई आली. इथे पण काही जणांना रोजगार निर्माण झाले. वस्त्र म्हणजे कपड्याची दुकानं आली. लक्षामध्ये. त्याचबरोबर काय आलं? निवारा म्हणजे बिल्डिंग झाल्या. मग हे परत ह्यांना परत एम्प्लॉईज लागणार आहेत त्या प्रत्येक ठिकाणी, आणि याच्या वाहनासाठी परत सगळ्यांसाठी ट्रान्सपोर्ट लागणार आहे. आता लक्षात घ्या, ट्रान्सपोर्ट चांगलं होणार आहे कारण सुरुवातीलाच रोड बांधून घेतले. मुद्दा कळला तुम्हाला? मग रोड एकदम चांगले झाले, ट्रान्सपोर्ट चांगलं झालंय, सगळं चांगलं झालं. आता म्हणजे एक प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केलं गव्हर्नमेंटनं त्या पैसे देऊन, ज्याचा वापर ग्रोथ व्हायला फास्ट मदत झाला. कारण ह्या सगळ्या ह्याच्यातून परत मिळणार टॅक्स, कारण सगळं चक्र सुरू झालं. म्हणजे मुद्दा समजतोय तुम्हाला? आलं लक्षात? इथपर्यंत क्लिअर? एक स्टेटमेंट होतं युएस मध्ये की युएस हा ग्रेट देश आहे म्हणून त्याचे रोड चांगले नाही आहेत, त्याचे रोड चांगले आहेत म्हणून ते देश ग्रेट आहे. लक्षात आलं? तुम्ही बघा, आपले जर रोड चांगले असतील तर बरीच कामं सोपी होऊन जातात. सगळ्यात महत्त्वाचं काय वाचतो? आणि वेळ म्हणजे काय? पैसा, सगळं. लाईफ. टाइम इज लाईफ. पहिल्या लेक्चर सांगितलं होतं, बर्थ आणि डेथ मधलं टाइम म्हणजेच आपलं लाईफ. लक्षामध्ये. सो हे मुद्दा समजतो मला. सो हे जे सगळं गव्हर्नमेंट करणार आहे ह्याला म्हणतात राजकोषीय धोरण. लक्षात? आपल्या इथं करतं का गव्हर्नमेंट असं? आपल्या इथं केलंय का याच्या आधी? आणि करतं का आपल्या इथं धोरण असं? करतं ना? कुठे गेलं सांगा? नाही, नरेगा म्हणून स्कीम होती. नरेगा. ते आपण एक परत बघूया. पण आपली तर स्कीम होत्या जिथे की रस्ते बांधायला किंवा खड्डे खांदायला, ताली बांधायला, पाझर तलाव बांधायला एक स्कीम होती की तुम्ही जा, 200-250 रुपये तुम्हाला रोजगार मिळणार. आता कोणी जात नाही, त्यांना रोजगार यायला भेटत नाही, कारण आता तुम्हाला मार्केटमध्ये तेवढंच रोजगार मिळते. तुम्ही जर गावाकडे विचारलं शेतकऱ्यांना तर ते म्हणतात आम्हाला काम करायला माणसं भेटत नाही. ऐकलं असेल तुम्ही, 250 रुपये दिले तरी पण रोजगार भेटत नाही, त्यांना मागा लावावं लागतं. तेव्हा ते ठीक आहे मी वेळ देतो असं. अपॉइंटमेंट घ्या. ही आताची परिस्थिती आहे की तुम्हाला प्रॉपर रोजगारी भेटत नाही. का? कारण आता कॉम्पिटिशन झालेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडे 2-3 काम आहेत, आणि नसेल काम तर नरेगा आहेच आमच्याकडे. 250 रुपये आमचे कुठे गेले किंवा 200 रुपये कुठे गेले नाही आमचे. सो त्यांना जर गव्हर्नमेंटच्या कामावरून उचलून इकडे आणायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? त्यापेक्षा जास्त पैसे जातील, तो रोजगाराचा रेट वाढ. लक्षामध्ये. या प्रकारे गव्हर्नमेंट काय करत असतं? पुश करत असतं मार्केटमध्ये पैसा. एक प्रकारे सरकार काय करते? मार्केटमध्ये पैसा
पुश करतो. ठीक आहे, पुढे लिहा. हे कळलं का? हा. तेजी मंदी धोरण वगैरे यामध्ये काय अडचण आली? आता कळतंय का तुम्हाला हे काय? आता काय कळत नसेल बघू. ठीक आहे, पण आता पुढे घेऊया. अर्ध बेरोजगारी 6वा पॉइंट. म्हणजे त्याला आंशिक पण म्हणतात, यालाच पार्शियल इंग्लिशमध्ये पार्शियल म्हणू आपण. इथे पार्ट टाइम वर्क समजू ना, पार्ट टाइम वर्क म्हणजे एवढं काम नाहीये की तुम्हाला 8 तासाचं वर्क मिळेल. पार्ट टाइम जिथे काम म्हणजे लिहून घ्या, पूर्ण काम न मिळता दिवसभरातून विशिष्ट तासच काम मिळणे याला आंशिक बेरोजगारी असे म्हणतात. ठीक आहे, समजायला काय प्रॉब्लेम येत नाही ना? 7वा मुद्दा लिहा, अल्पकालीन बेरोजगारी. हा पण मुद्दा परत थोड्या वेळ डिस्कस करूया. आता हे समजलं तुम्हाला मी जे सांगितलं ते तरी? ठीक आहे, अल्पकालीन बेरोजगारी लिहा. शहरी भागात एकवटलेल्या उद्योग यंत्रणेत मंदीमुळे चक्रीय बेरोजगारी आढळते, जे आपण मगाशी डिस्कस केलं. अल्पकालीन मंदी चक्रामुळे अल्पकालीन बेरोजगारी निर्माण होते. खूप महत्वाचं आहे. आणि पुढे लिहा, दीर्घकालीन मंदी चक्रामुळे चिरकालीन कुठपर्यंत लिहिले? दीर्घकालीन मंदी चक्रामुळे चिरकालीन बेरोजगारी निर्माण होते. जुनाट बेरोजगारी. हे वरचं आहे अल्पकालीन, ते अॅक्यूट आहे, आणि हे आहे क्रोनिक. ठीक आहे, आता आपण हे समजून घेऊया नीट काय आहे ते. आपण आता जे बघितलं 1929चं एक्झाम्पल बघितलं, ते काय होतं? मोठी मंदी होती. ठीक आहे, मोठी मंदी होती. तसं त्यावेळेस आपण काय वापरलं? राजकोषीय धोरण. इथे नाही, इथे. इथे आपण काय वापरलं? राजकोषीय धोरण. कारण जे सायकल आहे इकॉनॉमीची ती पूर्ण थांबलेली आहे. लक्षामध्ये काहीच नाहीये, पैसा नाही, काही नाही. मग सरकारने ते सुरू केलं. ठीक आहे, पूर्ण इकॉनॉमी जेव्हा थांबते, एका ठिकाणी स्थिर होते, जॉब नाही, काही नाही, तेव्हा सरकार बेसिक पासून सुरुवात करतं. त्यासाठी लागते फिस्कल पॉलिसी, राजकोषीय धोरण. पण जर अल्पकालीन म्हणजे थोड्या कालावधीसाठी एखादी मंदी चक्रामुळे, म्हणजे अल्प मंदी चक्र आहे, त्याच्यामुळे जर का बेरोजगारी निर्माण झाली तर त्याला अल्पकालीन बेरोजगारी असं म्हणतात. यासाठी काय वापरतात? मगाशी काय लिहिलं आपण? मॉनिटरी. म्हणजे काय? आता लिहिलं ना तुम्ही, 2 प्रकार वापरतो. मॉनिटरी पॉलिसी, राजकोषीय, चलनविषयक. अरे बापरे, यासाठी आपण
एकच मिनिटापूर्वी आपण जे डिस्कस केलं ते राजकोषीय धोरण डिस्कस केलं. आलं लक्षामध्ये? चिरकालीन बेरोजगारी आपण जे युएसचं उदाहरण घेतलं त्यामध्ये आपण बघितलं की राजकोषीय धोरण आपण वापरतो. तसं जेव्हा अल्पकालीन बेरोजगारी असेल त्यावेळेस कोणतं वापरतात? मॉनिटरी पॉलिसी म्हणजे चलनविषयक धोरण वापरलं जातं. आता चलनविषयक म्हणजे काय केलं जातं सांगा? सांगा काय असेल? अंदाज अंदाज अंदाज. हा. म्हणजे काय होतं लक्षात घ्या. थोडक्यात काय मंदी येते म्हणजे काय? डिमांड नाही. डिमांड नाही म्हणजे काय? लोकांकडे पैसा नाही, जॉब नाही. मग आपल्याला आता काय करायचंय? डिमांड क्रिएट करायची. मग काय करायचं? आपण देतो लोकांच्या पैसे किंवा लोकांना गुंतवण्यासाठी पैसे, पण आता असं डायरेक्ट पैसे देणार का? नाही. मग ते काय करतात? स्वस्त पैशाचं धोरण अवलंबतात. स्वस्त पैशाचं धोरण म्हणजे मी तो उदाहरण देतो. सपोज आपल्याला रिअल इस्टेट सेक्टरमध्ये थोडी मंदी आलेली आहे. ठीक आहे, आपण उदाहरण घेऊया. रिअल इस्टेटमध्ये थोडी मंदी आलेली आहे. थोडी मंदी, असं एकदम बसलेलं नाहीये, थोडी मंदी आलेली. मग आपण काय करणार अशा केसमध्ये? हाऊसिंग लोन आहेत ते एकदम स्वस्त करून टाकायचे. म्हणजे काय? त्यावरती इंटरेस्ट कमी करणार. ही गव्हर्नमेंटनं पॉलिसी निर्माण केली. त्याचबरोबर गव्हर्नमेंटने काय केलं? प्रत्येकाला घर योजना आहे, 2.5 लाखाची सूट गव्हर्नमेंट देणार. त्यावरती कुठल्या प्रकारचं स्टॅम्प ड्युटी वगैरे त्यामध्ये पण थोडीफार घट करेल, -2.5 केलं फॉर एक्झाम्पल. म्हणजे काय झालं की लोकांना अट्रॅक्ट केलं की तुम्ही घर विकत घ्या, पुढच्या थोड्या काळामध्येच हे आहे, इथे 2.5 लाख रुपये वाचणार आहे, तिथे थोडी स्टॅम्प ड्युटी वाचणार आहे, प्लस तुम्हाला लोन सुद्धा 8% मिळते. मागच्या वर्षी ते 12% होतं. आलं लक्षामध्ये? सो एक प्रकारे गव्हर्नमेंटनं काय केलं? चलनविषयक धोरण वापर, इंटरेस्ट रेट कमी केले, स्वस्त पैसा लोकांच्या हातामध्ये दिला. त्यामुळे काय झालं? हाऊसिंगची डिमांड वाढणार आणि मग जे रिअल इस्टेट सेक्टरमध्ये तात्पुरती मंदी चालू होती ती मंदी कमी होणार, कारण लोक आता ऑर्डर देणार नवीन घर बांधायला. आलं लक्षामध्ये? मग काय होणार? नवीन घर बांधले की नवीन एम्प्लॉयमेंट क्रिएट होणार त्या सेक्टरमध्ये. मुद्दा लक्षात येतो तुम्हाला? कळतंय? आता मला सांगा, अल्पकालीन बेरोजगारी आहे त्यासाठी कोणतं धोरण वापरलं जातं? मॉनिटरी म्हणजेच चलनविषय. आणि चिरकालीन बेरोजगारीसाठी कोणतं वापरतात? राजकोषीय. ठीक आहे, काय अडचण यामध्ये? समजायला सोपं आहे? पुढे लिहून घ्या. ग्रामीण बेरोजगारी. आपण मगाशी जे 2 बघितले होते ग्रामीण. ठीक आहे, त्यामध्ये पहिला आहे हंगामी बेरोजगारी. लिहून घ्या. आता हंगामावरूनच कळत असेल तुम्हाला काय आहे यामध्ये? नावावरून समजतंय का? ठीक आहे, काय हंगामी बेरोजगारी? सीझन असतो, पिकांचा सीझन असतो, तर त्या सीझन मध्ये तुम्हाला कामं भेटणार. मान्सून आहे ना आपल्या इथे, मान्सून पडला त्या काळामध्ये शेतीची कामं येतात, त्यामध्ये काम मिळणार. आलं लक्षात? सीझन संपला की काय होणार? काम नाही भेटणार. त्याला काय म्हणणार आपण? हंगाम. म्हणजे ज्यावेळेस हंगाम आहे, सीझनल आहे, तेव्हाच आपल्याला कामं भेटणार. समजतंय? लिहून घ्या. हा, इंग्लिश समजतात, ऍक्च्युली इंग्लिश समजतात, बरोबर आहे. वर्षभरातून बहुतांश महिने काम न मिळणे म्हणजे हंगामी बेरोजगारी होय.
आता याला कारण काय आहे? पहिलं, मोसमी पावसावर असलेलं अवलंबत्व. ठीक आहे. आणि दुसरं आहे कृषी आधारित उद्योगधंदे. हे दोन्ही लिहून घ्या. मोसमी पावसावरील अवलंबत्व आणि दुसरं कारण आहे कृषी आधारित उद्योगधंदे. म्हणजे जर तुम्ही शुगर इंडस्ट्रीज बघितली असेल, पूर्ण वर्षभर काम असतं का? गाळप सीझन असतो त्याचा. गाळप सीझन मध्ये जॉब असतो, नंतर तुम्हाला हाफ सॅलरी आहे ना. अनएम्प्लॉयमेंट काम नसतंच आहे, उसच नाहीये, काय करणार? मग त्यांना काय करणार? आता लोक 4 महिने काय करणार, 5 महिने काय करणार? लक्षामध्ये त्यांना घर चालवायचंय ना. लक्षात. तो हंगामी बेरोजगारी लिहिलं तुम्ही, जे लिहायचं ते 2 मुद्दे लिहिले. कृषी आधारित उद्योगधंदे, त्याला उदाहरण साखर उद्योग तुम्ही देऊ शकता. आता पुढचा मुद्दा आहे प्रच्छन्न बेरोजगारी. हा एक इम्पॉर्टंट आहे, कारण आयोगाला हा खूप वेळा आवडलेला आहे, याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. अदृश्य बेरोजगारी. ठीक आहे. याला छुपी पण म्हणू आपण. ठीक आहे. हा खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. लिहिलं का? याच्यावरून तुम्हाला काय अर्थबोध होतोय सांगा. याच्यावरून तर काय समजणार नाही प्रच्छन्नवरून, पण तुम्हाला अदृश्य किंवा छुपीवरून काहीतरी अर्थबोध होत असेल. लपलेली. हा, काय लपलेली सांगा. काय वाटतं तुम्हाला लपलेली बेरोजगारी? हा हा, काय? ओके, सांगतच नाही बेरोजगारी ते. ओके. आता बघा, एक काम आहे सपोज, एक काम आहे ते 5 लोक काम करू शकतात. एक काम करायला 5 लोक लागतात. पण याच कामावरती जर आपण 7 लोक लावले तरी ते काम होणारच आहे ना. पण हे जे 2 लोक आहेत ना, त्यांची प्रोडक्टिव्हिटी किती आहे? 0. पण ते काम करतायत. लक्षामध्ये. म्हणजे ह्यांची उत्पादकता किती आहे खरं पाहिलं तर? 0 आहे. कारण हे असले नसले काय फरक पडत नाही. बरोबर ना. मग ही जे 2 लोक आहेत ना, याला म्हणतो आपण प्रच्छन्न बेरोजगारी किंवा अदृश्य बेरोजगारी किंवा छुपी बेरोजगारी. मग आपल्याला हे कुठं दिसतं? ऍग्रिकल्चर मध्ये दिसतं आपल्याला, हे शेतीमध्ये दिसतं आपल्याला. शेतीमध्ये आपल्याला दिसतं की एका सपोज 4 एकर क्षेत्र आहे, ते करायला जेवढी माणसं लागतात तिथं जास्त माणसं पण डिप्लॉय केलेली असतात. लक्षामध्ये. सो आपल्याला हे शेतीमध्ये दिसतं. आपल्याला त्याबरोबर सरकारी ठिकाणी पण दिसतं बऱ्याच वेळा. बरोबर ना. सरकारी कंपनी असतात, PSU म्हणतो पण, पब्लिक सेक्टर युनिट असतात. तिथे पण बरेच एम्प्लॉई आपले जातात, पाठ टाकून येतात. बँका. मग त्यावरती मग ते आता कमी करणार रोजगार, मग आंदोलन करणार आम्ही लगेच. ते कशामुळे होतं? तर त्यांचं इफेक्टिव्ह जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती तेवढी जास्त नाहीये. लक्षात. म्हणून त्याला म्हणजे आपण छुपी बेरोजगारी. लिहून घ्या. हे समजलंय ना तुम्हाला याचा अर्थ? या अर्थामध्ये काय प्रॉब्लेम आहे का? रॅग्नर नर्से हे नाव लिहा. हा तो व्यक्ती ज्याने ही मांडलेली होती, नर्से. ठीक आहे. आता यामध्ये एक महत्वाचा पॉइंट होता, तो कोणता होता? याची काय आहे? उत्पादकता 0 आहे. तो सीमांत उत्पादकता 0. तसे प्रिलिम्स मध्ये तुम्हाला उत्तर लिहायची नाहीत. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल पण तुम्ही MCQ टॅकल करू शकता. तर तिथे हे तुमचे इम्पॉर्टंट वर्ड माहित असणं गरजेचं आहे.
सीमांत उत्पादकता 0 आहे. आणि हे दिसतं कुठं तुम्हाला? अविकसित आणि विकसनशील मध्ये. लक्षामध्ये, कारण कॅपिटलिस्ट जे कंट्री आहेत किंवा विकसित कंट्री आहेत तिथं जे कामाला येत नाही त्यांना डायरेक्ट काढून लक्षात लिहून घ्या. अविकसित आणि विकसनशील देशामध्ये असतं, म्हणजे फक्त इथे असं लिहा अविकसित आणि विकसनशील, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. ते सगळं लिहित बसू नका. आणि हे फक्त सीमांत उत्पादकता 0 आणि रॅग्नर नर्से. तिथपर्यंत काय प्रॉब्लेम? काही अडचण? काय अडचण आतापर्यंत? आपल्याला आणखी टॉपिक कंप्लीट करायचा आहे, आपल्याकडे आहे वेळ कमी. इथपर्यंत काय अडचण असेल तर सांगा पटपट. राजकोषीय धोरण आणि चलन विषय. ओके, आपण एकदा क्लिअर करूया. सांगतो वेगळे सांगतो. हेच विचारा, हे महत्वाचं आहे, कारण हे एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं आहे. दुसरं होतं चलन विषय. हे बघा, राजकोष म्हणजे काय? राजकोष सरकारचं काय असते? एक कोष असतो, त्यामध्ये सगळा पैसा येतो. त्याला काय म्हणतो आपण? पॉलिटीमध्ये वाचताल त्याच्यामध्ये कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया आपण म्हणतो. तसं राज्याचा पण असतो, त्याला आपण म्हणतो राजकोष. राजकोषावरनं काय वाटतं तुम्हाला? कोश आहे राज्याचा, बरोबर ना? त्यामध्ये पैसा आहे भरपूर, त्यातून जेव्हा पैसा दिला जातो त्याशी रिलेटेड जे निर्णय असतात ते कोण घेऊ शकतं? सरकार. लक्षामध्ये. मग त्या धोरणांना काय म्हणणार? राजकोषीय. आता चलन विषयक, चलन वगैरे कोणाच्या अखत्यारीत येतं? बँका, आरबीआय, रिझर्व्ह बँक. करन्सी, बँकांनी इंटरेस्ट रेट कमी करणं जास्त करणं हे कोण ठरवणार? आरबीआय ठरवणार. मग सरकार त्यांना निर्देश देतं, पण चलन मॉनिटरी पॉलिसी रिलेटेड निर्णय कोण घेतं? आरबीआय, बँका त्यांना सांगून त्या गोष्टी. यामध्ये काय होतं? सरकार कोणताही पैसा देतो का? इथे काय डायरेक्ट पैसा ओतते सिस्टीम मध्ये. इथे काय तुम्हाला सोयीचं भांडवल देतं, कमी पैशाचं भांडवल उपलब्ध करून देतं. म्हणजे जर तुम्हाला उदाहरणापासून असं देऊया की तुम्हाला जर 5%, आपण एक उदाहरण घेऊया की आता शेतकरी जो असतो त्यांना जेव्हा पीक कर्ज म्हणून एक कन्सेप्ट आला, काय होतं की शेतकऱ्यांना एक सायकल होती की शेतीच्या वेळेस त्यांना पैसे लागायचे. पैसे कसे लागतात? बी बियाणं, काम सुरुवातीचं करायला, लावणी, हे ते सगळ्या गोष्टीसाठी पैसे लागतात. ते कॅश मनी लागतो. आता बँका ह्यांना देत नाहीत कर्ज, बरोबर? कारण बँकांना पाहिजे तारण, त्यांचा विश्वास नाहीये. मग सरकारने काय केलं? मग ते कर्ज नसेल तर ते काय करणार? सावकारकडे जाणार. सावकार काय करणार? त्याला महिन्याला 5% लावणार, वर्षाला झाले 60%, 60%. खूप झालं. त्यात जर कंपाऊंडिंग असेल तर ते मग डबलच्या पुढे शेतच विकत आहे, मग 3-4 वर्षांमध्ये शेतच विकायला लागतं. मग सरकारने काय केलं? तुम्हाला 4%नी आणि तुम्ही वेळेत भरलं तर 2% या व्याजाने वार्षिक तुम्हाला कर्ज दिलं. म्हणजे तुम्ही 1.5 एकर क्षेत्र आहे तुमचं, तुम्ही जायचं, तुमची फळबाग आहे, 1.5 लाख रुपये सरकारकडून घ्यायचे. 1 वर्षानंतर तुम्ही ते रिन्यू करायचं. 1.5 लाखावरती तुम्ही जर वेळेत रिन्यू करताय तर फक्त 3,000 रुपयाचं व्याज भरायचं, पुन्हा रिन्यू करायचं, परत तुम्हाला 1.5 लाख रुपये भेटणार. आता ही सिस्टीम सगळेजण वापरतात, आम्ही पण वापरतो म्हणून आम्हाला माहिती. आता मला सांगा, तुम्हाला फक्त 3,000 रुपयावरती तुम्हाला 1.5 लाख रुपये वापरायला मिळतात. वाईट आहे का चांगलं आहे? लक्षामध्ये. म्हणजे काय, हे इंटरेस्ट इथे सरकारने तुम्हाला कुठले पैसे दिले का? लक्षामध्ये. इंटरेस्ट रिलेटेड आहे. सरकारने कुठला त्यांचा कोष खोललेला नाहीये घेऊन जावा पैसे. लक्षामध्ये. समजते? आता हे आपण आहे ना डिटेलमध्ये जेव्हा आपण हे टॉपिक बघणार आहोत त्यावेळेस बघूया. आता हा टॉपिक नाही, आपल्याला पूर्ण करायचंय. ठीक आहे, चालेल का? आपल्याला बघायचं होतं यामध्ये अजून काय अडचण आहे का? या आताच टॉपिक मध्ये
जे आपण नाही. कुठल्या प्रकारच्या रोजगाऱ्या पाहिल्या, बेरोजगाऱ्या पाहिल्या, त्याच नाही ना. पुढे लिहा. एनएसओ अंतर्गत एनएसओ नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस. हा, म्हणूनच मी मुद्दामून सांगितलं. मला तिथे ओ दिसलं की ऑर्गनायझेशन म्हणतात. ते आहे ऑफिस. एनएसओ अंतर्गत कार्यरत असणारे NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस. ठीक आहे. हे काय करतं, रोजगार आणि बेरोजगार विषयक नमुने गोळा करून, डेटा गोळा करून प्रकाशित करतं. ठीक आहे. हा, पण नाही ते वेगळं आणि हे आता NSSO आहे. आलं लक्षामध्ये. हे बेरोजगार विषयक डेटा देणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला पटपट लिहून घ्या. कार्यकारी गट, दुसरा आहे श्रमशक्ती, तिसरा आहे रोजगार लोकसंख्या, चौथा मुद्दा आहे बेरोजगारीत लोकसंख्या, आणि पुढचा आहे अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणजे बेरोजगारीचा दर. आपल्याला हे मुद्दे पाहिजेत पटकन. उद्या आपण पहिल्यांदा आपण एक ह्याला बेसिक घेऊया. कार्यकारी गट म्हणजे 15-64 वर्षे. ठीक आहे. 64 म्हणजे काय, 15 ते 64 वर्षे वयोगटातले जे काही लोक आहेत त्याचा जो समावेश आहे तो कार्यकारी गटामध्ये केला जातो. कार्यकारी म्हणजे काम करण्यासाठी जे योग्य वयोवर्ग आहे. लक्षामध्ये. आता यामध्ये आकडेवारी आपण घ्यायची का आता नको, आपण अंदाज घेऊया पहिल्यांदा. उद्या आपण थोडंफार आकडेवारी घेऊया. आता श्रमशक्ती म्हणजे काय की यामधले जे आर्थिकदृष्ट्या सक्रिय लोक आहेत, या 15 ते 64 मध्ये जे आर्थिकदृष्ट्या सक्रिय लोक आहेत त्यांना आपण श्रमशक्ती म्हणणार. म्हणजे जे काम करतायत. नीट लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे आहे लोकसंख्या. एक भारताची लोकसंख्या आहे, बरोबर आहे ना. हा, ही पॉप्युलेशन आहे इंडियाची. ठीक आहे. एक मिनिट. इंडियाची पॉप्युलेशन आहे. ठीक आहे. ही आपण 100 पकडूया. ठीक आहे. लोकसंख्या यामध्ये मला सांगा 0 to 15 वयोगटातली मुलं आहेत ते काम करू शकतात का? नाही करू शकत. तसंच ज्यांचं वय 65+ आहे ते काम करू शकतात का? म्हणजे हे लोक काम करण्याच्या कॅटेगरीमध्ये मोडतील का? आणि आपण काय बघतोय, कार्य करणारी. लक्षात येतं तुम्हाला. सो कार्य करणारी जेव्हा गट म्हणतो तेव्हा आपण हा वर्ग सोडून देतो. म्हणून कोणता आला? 15 ते 60. समजलं. आता या गटामधले जे लोक काम करू शकतात म्हणजे सक्रिय आहेत, पैसे कमवत आहेत, ते त्यांना आपण म्हणतो श्रमशक्ती. आता यामध्ये 15 जे विद्यार्थी असतील ते करतील का काम? जो रिटायर झाले 60 नंतर किंवा 58 नंतर आणि तो पेन्शन घेतोय तो काम करतोय का? पण ते या गटामध्ये तर येत आहेत. लक्षात येत तुम्हाला. पण तो श्रमशक्तीमध्ये येणार नाही. किंवा जे हाऊस वाईफ आहेत, जे घरी काम करणारे स्त्री आहेत त्या येतात का ह्यामध्ये? अजून कोण येत नाही? जे आजारी आहेत, हॉस्पिटलाइज लोक आहेत ते येत आहेत का? नाही. जे डिसेबल्ड लोक आहेत ते लोक ह्यामध्ये येत आहेत का? ते वजा करता आपल्याला मिळणार आहे श्रमशक्ती. ठीक आहे. पण लिहून घ्या. कार्यकारी गट
15 ते 64 पटकन 6 वाजले. किती वेळ आहेत आपल्याकडे? 5 मिनिटात, 15 मिनिटात आहेत ना? काय माहित का त्या दिवशी सहाला आलीच नाही. मग बसचा टाइम फिक्स नाहीये, कधी लवकर येते कधी उशीर येते. मग आपण 5 मिनिटं घेऊयाच. घ्या. ठीक आहे, 15 ते 64 वयोगट. ठीक आहे, कार्यकारी गटाला द्या. आता जर का 2000 आपण आकडेवारी न्यायची, उद्या देऊया आपण, पहिल्यांदा कमेंट करू. ठीक आहे, यामध्ये मग वगळणार कोण? 15च्या आतले 14 वर्षापर्यंतचे आणि 65च्या वरचे. श्रमशक्ती, श्रमशक्तीला आपण लेबर फोर्स म्हणूया. लेबर फोर्स. ठीक आहे, आर्थिकदृष्ट्या सक्रिय असलेली लोकसंख्या, एवढंच लिहा फक्त. आर्थिकदृष्ट्या सक्रिय असलेली लोकसंख्या, एवढंच लिहा, 4 वर्ड फक्त. हा, इंच किंवा स्वतःच काहीतरी करताय. ठीक आहे, काम करणं, आर्थिकदृष्ट्या सक्रिय. आता यामध्ये कोण येणार नाही? विद्यार्थी येणार नाही वगैरे, ते तुमच्या लक्षात आलं ना? हा, पुढे एक रेशिओ काढला जातो, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. लिहा, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. हा लेबर फोर्स आहे श्रमशक्ती. ठीक आहे, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट पूर्ण पण लिहा आणि शॉर्ट फॉर्म असू द्या माहिती. म्हणजे श्रमशक्ती सहभाग दर, पार्टिसिपेशन इज सहभाग. लेबर फोर्स म्हणजे श्रमशक्ती आणि दर, रेट म्हणजे दर. हा LFPR हा काय येणार आहे? तर श्रमशक्ती जी आहे, ही जी लोकसंख्या आहे, श्रमशक्ती डिवायडेड बाय काय असेल? लोकसंख्या, पॉप्युलेशन इंटू 100. सोपं आहे ना? काही अवघड आहे का? हे विचारलं असे प्रश्न विचारतात. हे तुम्हाला माहित पाहिजे, असं रेट कोणतं हे पॉप्युलेशनचं हे नाही का, हे माहित पाहिजे. सो हे लिहून घ्या, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट इज इक्वल टू श्रमशक्ती. तिसरा पार्ट आहे रोजगारित लोकसंख्या. आता सिंपल गोष्ट लक्षात घ्या की आपण जो श्रमशक्ती बघितली, ठीक आहे, आपण जी श्रमशक्ती बघितली, याच्यामध्ये 2 प्रकारचे लोक असणार आहेत. एक असणार ज्यांना रोजगार आहे, हा बरोबर, आणि ज्याला नाहीये. आपल्याला काय बघायचंय? आपल्याला बघायचं काय? रोजगारित लोकसंख्या, ज्यांच्याकडे रोजगार आहे. मग लिहा, 1 मिनिट, आपण लिहायला नको, असं करा, श्रमशक्ती इज इक्वल टू रोजगारित प्लस बेरोजगारित, एवढंच लिहा. आलं लक्षामध्ये? आता हे लिहा, वर्कर पॉप्युलेशन रेशिओ, WPR. हे लिहिलं ना, श्रमशक्ती इज इक्वल टू रोजगार प्लस बेरोजगार. आता खाली लिहा, वर्कर पॉप्युलेशन रेशिओ इज इक्वल टू रोजगारित लोक डिवायडेड बाय एकूण लोकसंख्या. ठीक आहे, गुणिले 100. दर म्हणलं की गुणिले 100 आला. ठीक आहे, इथे क्लिअर? आता त्या पुढचं काय होतं? बेरोजगारीत लोकसंख्या. आता हे काय असणार आहे? आपण बेरोजगारीचा अर्थ काय? बेरोजगारीचा अर्थ काय? इच्छा आहे, बेरोजगार तो ज्याला इच्छा आहे, क्षमता आहे, प्रयत्न पण करतोय, आलं लक्षामध्ये, काम भेटत नाही. एक आर्थर पिगू म्हणून होता,
आर्थर पिगू म्हणून इकॉनॉमिस्ट, त्यांनी ही डेफिनेशन दिलेली होती. ठीक आहे, आर्थर पिगू. सेम आपण जे रोजगारीत लोकसंख्या बघितली, बेरोजगारीत लोकसंख्येचा पण आपल्याला दर बघायचा आहे. लिहा मग. याच्यासाठी कोणता येईल? बेरोजगारीचा दर. इथं पीयू लिहा. पीयू, पी फॉर प्रपोर्शन आणि यू फॉर अनएम्प्लॉइड. प्रपोर्शन अनएम्प्लॉइड, प्रपोर्शन अनएम्प्लॉइड इज इक्वल टू बेरोजगारीत लोकसंख्या डिवायडेड बाय एकूण लोकसंख्या गुणिला 100. ठीक आहे. काय अडचण यामध्ये? बघा, फक्त 6 मिनिटं झाली आतापर्यंत. आणि शेवटला अनएम्प्लॉयमेंट रेट बघूया आपण. शेवटचं काय होता? बेरोजगार दर. आता काय असणार आहे हा बेरोजगार दर? आपल्याला आपण जे आधी बघितला तो संपूर्ण लोकसंख्येशी रेशो काढला. आता आपल्याला काय करायचंय? श्रमशक्तीशी रेशो काढायचा आहे. म्हणजे जेवढे रोजगारीत लोक आहेत डिवायडेड बाय श्रमशक्ती इंटू 100. या बेरोजगारीचा दर इज इक्वल टू बेरोजगारीत लोक डिवायडेड बाय श्रमशक्ती इंटू 100. ठीक आहे. कारण आपण बेरोजगारी दर जो काढला मगाशीचा, त्यामध्ये आपण काय केलं होतं? पूर्ण लोकसंख्येशी काढला होता. पण ऑब्व्हियसली त्यामध्ये जर हे लोक तर काम करणारच नाहीये, मग काय होतं? डिनॉमिनेटर वाढतो. डिनॉमिनेटर वाढला काय होणार? दर वाटणार आपल्याला कमी. ठीक आहे. म्हणून काय केलं त्यांनी? हा ऍक्च्युली आणला. तर तो कमी आहे ना, पण कमी नाही आहे ऍक्च्युली, दर जास्त असायला असतो. कारण का हे लोक तर काम करणारच नाही, म्हणून इथं श्रमशक्ती आपण वापरतो. आलं? ठीक आहे. इथे काय अडचण? उद्या आपण हे जे काय आकडे वगैरे लिहून घेऊया आणि पुढे जाऊया. आपल्याला राहिलं काय? काल आपण जे 6 लिहिले होते, वेगवेगळ्या कमिटीज लिहिल्या होत्या, नावं लिहिली होती, ते आपल्याला करायची आहेत. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि आपल्याला हे करावं. उद्या आपण करूया. हे पहिलं हे इथपर्यंत क्लिअर का? हे काय करायचं तुम्हाला? रिवाइज करायचंय, वारंवार रिवाइज करायचं, कारण हे विसरतं. जीडीपीचं पण वारंवार रिवाइज करायचं. लक्षात? 21 दिवस रोज एकदा वाचायचं. लक्षामध्ये 21 डेज डेली एकदा समजून घ्यायचं. व्हॉट इज जीडीपी, व्हॉट इज जीएनपी, व्हॉट इज एनएनपी. म्हणजे तुम्हाला ते लवकर विसरत नाही, समजून जा. फॅक्टर कॉस्ट काय, मार्केट कॉस्ट काय, सगळ्या गोष्टी पुढचे 21 दिवस रोज, जे टॉपिक तुम्हाला येत नाहीत ना, ते 21 दिवस रोज एकदा डोळ्याखालून घालवायचे. लक्षामध्ये? आता आज जे झालं त्यामध्ये काय अडचण असेल तर सांगा, आपण 2 मिनिट घेऊया. कुठला अडचण असेल तर बघा एकदा, आणि आपण मग डन करूया. 6-10 होईल आले. समजते ना सगळं? समजते? ठीक आहे. करायचं स्टॉप? हा क्वेश्चन घेऊया आपण आता. हा का आपल्याला ऍक्च्युली ना बनवूनच ठेवावं लागेल क्वेश्चन. एक दिवशी आपण आहे ना फक्त क्वेश्चन्स जे आतापर्यंत टॉपिक झाले त्याच्यावरती एक दिवशी करून आपण क्वेश्चन डिस्कस करूया सगळे. लक्षात? एक दिवस सेपरेटली देऊ त्याला. चालेल. या सॅटर्डेला चालेल. चालेल ह्या सॅटर्डेला. हा या सॅटर्डेला आपल्याला चालू शकतो. गणपती चालू शकतो. ठीक आहे. आपण हे जे काही एमसीक्यू आहेत ते घेऊया या सॅटर्डेला. जेवढे आपण सॅटर्डे पर्यंत आपला जो सिलेबस होईल